लोकसंवाद फाउंडेशन औरंगाबाद द्वारा आयोजित आजच्या या संवाद मालेमध्ये आजचे प्रमुख वक्ते माननीय विजय चोरमारे सर, लोकसंवाद फाउंडेशन औरंगाबाद चे सर्व सदस्य तसेच सर्व श्रोता या सर्वांचं मी आजच्या या संवाद मालेमध्ये स्वागत करतो। या अगोदर आपण या संवाद मालेमध्ये 4 वक्त्यांचे व्याख्यान आपण ऐकलेले आहेत। त्याला सर्वदूर राज्यभरामधून फार उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे। त्याच शृंखलेमध्ये आज आपण महाराष्ट्राचे बदलते राजकारण आणि विरोधी पक्षाची भूमिका हा ज्वलंत विषय घेऊन आज आपण समाज माध्यम व मुद्रित माध्यमावर हमेशा कार्यरत असणारे माननीय विजय चोरमारे सर हे आपल्याशी आज संवाद साधणार आहेत। तत्पूर्वी लोकसंवाद फाउंडेशन औरंगाबादचे सचिव डॉक्टर गणेश मोहिते सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या संवाद मालेचे प्रास्ताविक करावे। डॉक्टर गणेश मोहिते। डॉक्टर गणेश मोहिते। मला वाटतं काही तांत्रिक कारणास्तव ते इथं सध्या जॉईन होऊ शकत नाही असं वाटतंय। आपण पुढचा कार्यक्रम सुरू करू शकतो। तर आजचा जो विषय आहे तो महाराष्ट्रातील बदलते राजकारण आणि विरोधी पक्षाची भूमिका या विषयावर आज आपणास मुद्रित माध्यम समाज माध्यमावर नेहमी सक्रिय असणारे माननीय विजय चोरमारेजी आज आपल्याशी संवाद साधणार आहेत। तत्पूर्वी मी त्यांचा थोडा परिचय आपल्याशी देऊ इच्छितो। सर पत्रकार आणि कवी म्हणून पूर्ण महाराष्ट्रात चिरपरिचित आहेत। आपण पत्रकार म्हणूनच आपल्या करिअरची सुरुवात केली होती। 1987 दैनिक सकाळमधून आपण पत्रकारितेची सुरुवात केली। नंतर लोकमत, कोल्हापूर आणि मुंबई, त्यानंतर प्रहार मुंबई या वृत्तपत्रामध्ये आपण नियमित लेखन सुरू केले। महाराष्ट्र टाइम्स कोल्हापूर आवृत्तीचे आपण निवासी संपादक पण होतात। सध्या महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई आवृत्तीकडे वरिष्ठ सहाय्यक संपादक म्हणून आपण कार्यरत आहात। आपण कविता संग्रह, चरित्र लेखन, संशोधन, संपादन आदी क्षेत्रांमध्ये कार्यरत आहात। कविता संग्रह आपला पापण्यांच्या प्रदेशात, शहर मातीच्या शोधात, आत बाहेर सर्वत्र, हिंदी कवी प्रियदर्शन यांच्या नष्ट कुछ भी नहीं होता या कविता संग्रहाचा मराठी अनुवाद पण आपण काहीच नष्ट होत नसतं या शीर्षकाद्वारे केलेला आहे, जे शब्दालय प्रकाशनद्वारा प्रकाशित आहे। चरित्र लेखन मध्ये आपण फार मातीशी नाळ असणाऱ्या 2-3 कलाकारांचं आपण चरित्र लेखन केलेलं आहे। देवाशपथ खरं लिहीन हे अभिनेते आणि चित्रकार चंद्रकांत मांढरे यांचे आत्मचरित्र आपण लिहिलेलं आहे। मुजरा हे शाहीर पिराजीराव सरनाईक यांचे आत्मचरित्र पण आपण लिहिलेलं आहे। संशोधनाच्या क्षेत्रामध्ये पाहता येईल तर स्त्री सत्तेची पहाट ही पंचायत राज व्यवस्थेतील स्त्रियांच्या कामाचा अभ्यास या महत्त्वपूर्ण विषयावर त्यांनी संशोधन केलेलं आहे। संपादनाचा जर पाहताल तर महाराष्ट्राचे राजकारण, नवे संदर्भ, स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातील परिवर्तन इत्यादी पुस्तकांचे आपण संपादित केले आहे। आपण जे लेखन केलेले आहे त्याला दर्शकांनी, वाचकांनी तर प्रतिसाद दिलेलाच आहे, परंतु त्या आपल्या कलाकृती वेगवेगळ्या पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित आहेत। जसं की पत्रकारिताच्या बाबतीत आपण उल्लेख करू शकतो की के बिर्ला फाउंडेशन नवी दिल्ली यांची फेलोशिप आपल्याला पत्रकारितेत मिळालेली आहे। पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण विकास संस्कृती शिष्यवृत्ती ग्रामीण विकास मंत्रालय महाराष्ट्र भारत सरकारचा पण आपल्याला पुरस्कार मिळालेला आहे। सरोजिनी नायडू पुरस्कार, गो जाधव उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, तरवडी येथील दिनमित्रकार मुकुंदराव पाटील पुरस्कार इत्यादी। साहित्याच्या क्षेत्रामध्येही आपण जे विपुल लेखन केलेले आहे त्याला सुद्धा पुरस्कारांनी नवाजलेला आहे। आत बाहेर सर्वत्र या पुस्तकासाठी इंदिरा संत पुरस्कार, महाराष्ट्र सरकार आणि इतर 6 पुरस्कार या पुस्तकाला मिळाले आहेत। शहर मातीच्या शोधात या पुस्तकासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार पुणे, बालकवी पुरस्कार धरणगाव जिल्हा जळगाव, स्त्री सत्तेची पहाट या संशोधन पुरस्कारासाठी
या संशोधन पुस्तकासाठी आपणास गुणीजन साहित्य पुरस्कार औरंगाबाद मिळालेला आहे. तसेच पटना बिहार येथील नई धारा नियतकालिकाच्या वतीनेही नई धारा रचना सन्मान आपल्याला मिळालेले आहे. असे विपुल लेखन करणारे व ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक, वेगवेगळ्या विषयावर अधिकारवाणी बोलणारे वक्ते आज आपणास लाभलेले आहेत. तर मी माननीय विजय चोरमारे सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हास संवाद साधण्यास सुरुवात करावी. माननीय विजय चोरमारे सर. सर्वांना नमस्कार. लोकसंवाद फाउंडेशन औरंगाबाद यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या संवाद मालेमध्ये आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल सर्वप्रथम आपणा सर्वांना, सर्व संयोजकांना मनपूर्वक धन्यवाद देतो. मित्रवर्य गणेश मोहिते असतील, राजेश करपे, राम चव्हाण आणि इतर सर्व बीड, औरंगाबाद या परिसरातली आपण मित्रमंडळी मी आहे, मी ऐकतोय, मी आलोय, जॉईन झालोय. लाईव्ह झालोय. निखिलराव मला को होस्ट करा. बोला सर, आता सुरू झालंय. चालू झालंय, झालं ना सुरू? हो सर. हो सर. हा मित्र हो, नमस्कार. लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीनं आयोजित या लोकसंवाद मालेत सहभागी होण्याची संधी मला दिली, त्याबद्दल मी सर्वप्रथम लोकसंवाद फाउंडेशनच्या सर्व मित्रांना मनपूर्वक धन्यवाद देतो. मित्रवर्य गणेश मोहिते, राजेश करपे, राम चव्हाण आणि इतर सर्व मित्रमंडळी, आपण यापूर्वीही वेगवेगळ्या निमित्तानं वेगवेगळ्या बॅनर खाली वेगवेगळ्या संवादांच्या निमित्तानं भेटलेलो आहोत. त्यामुळे खरं तर हे काय, आपण या व्याख्यानमालेत, या संवादमालेत मी पहिल्यांदा आलो असलो तरी आपण सगळे तसे आपण परस्परांना बऱ्यापैकी चांगले ओळखतो. त्यामुळं एक ही मला माझ्या दृष्टीनं संवाद मला वेगळी अशी कौटुंबिक पातळीवरची मित्रमंडळींच्यातली संवाद मला अशा स्वरूपाची संवाद मला आहे. मगाचपासून आपण अनेक तांत्रिक बाबींची झगडा करतोय. खरं तर तंत्रज्ञानानं दोन्ही गोष्टी, म्हणजे ज्या पद्धतीने तंत्रज्ञानामुळे मी मुंबईत आणि तुम्ही मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आहात किंवा अन्य कुठं वेगळ्या प्रदेशात लोक असतील, तंत्रज्ञानाने ही तशी आपल्याला एक सोय करून दिलेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी राहून एकत्र सगळ्यांना जोडण्याची, एकत्र संवाद साधण्याची. मला वाटतं या सोयी बरोबरच या सगळ्या गोष्टी तुमच्या माझ्यासाठी सगळ्यांसाठीच नवीन आहेत. त्यामुळं त्याच्याशी जुळून घेताना किंवा त्यातल्या काही तांत्रिक अडचणी, त्या तांत्रिक अडचणी स्वाभाविक आहेत. त्यामुळं यात अशा तांत्रिक अडचणीमुळे काही कुणी आपण डिसअपॉइंट होण्याचं कारण नाही, कारण अशा तांत्रिक अडचणींच्यावर मात करूनच आपल्याला पुढं जायचं आहे. ह्या फक्त तांत्रिक अडचणी आहेत. आपल्याला खरं तर तांत्रिक पेक्षाही अन्य ज्या आपल्या मार्गात, आपल्या वैचारिक मार्गात येणाऱ्या अडचणी खूप मोठ्या आहेत. त्यामुळे तांत्रिक अडचणी तुलनेनं खूप छोट्या आहेत. तर त्यामुळे त्याच्या संदर्भातला आपण फार विचार करण्याची आवश्यकता नाही. आपण ते अडथळे पार करून अधिकाधिक लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचा, आपले विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहिलं पाहिजे मला वाटतं. मित्र, जो विषय मला दिलेला आहे आजचा की महाराष्ट्राचे बदलते राजकारण आणि विरोधी पक्षाची भूमिका, खरं तर तुम्ही सगळे जाणते आहात. तुम्ही सगळे कोणी राज्यशास्त्राचे प्राध्यापक असतील किंवा अन्य विषयांचे प्राध्यापक असले तरी एकूण महाराष्ट्राचं, देशाचं राजकारण सजगतेने बघणारे, त्यात घडणाऱ्या घडामोडींच्या संदर्भातल्या नोंदी ठेवणारे किंवा त्या संदर्भातले विश्लेषण करणारे असे अनेक प्रकारचे लोक आपण सगळे असू शकतो. त्यामुळं मी काही इथं फार वेगळं आणि नवीन तुम्हाला सांगणार आहे असा भाग नाही. म्हणजे मी जे काही बोलणार आहे त्यात बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहीत असलेल्या, तुम्ही ऐकलेल्या, तुम्ही वाचलेल्या आणि तुम्ही त्या संदर्भात त्याला वेळोवेळी प्रतिक्रिया दिलेल्या असे असू शकतात. फक्त एवढंच की या अशा संवाद मालेंच्या निमित्तानं अशा काही ज्या घटना घडवून असतात राजकारण, समाजकारणाच्या संदर्भातल्या, त्या संदर्भातला एक परस्पर संवाद घडवणं माझ्या दृष्टीनं तेवढाच उद्देश आहे. आणि त्या अर्थानं मला ही व्याख्यानापेक्षाही संवाद माला हा जो शब्द आहे तो संवाद हा शब्द जास्त या संदर्भात भावलेला शब्द आहे.
जेव्हा आपण या विषयाच्या अनुषंगानं पुढे जाताना बघतो त्यावेळी आपल्या असं लक्षात येईल की एकूण राजकारणात जर आपण बघितलं तर तिथं पक्ष आणि विपक्ष म्हणजे विरोधी पक्ष पक्ष आणि विरोधी पक्ष या दोन बाजू सतत असतात. म्हणजे कधीही कुठंही एक पक्ष असतो असं आपल्याला दिसत नाही. म्हणजे विरोधी पक्षाची किंवा विरोधी ताकद खूप कमी असू शकेल. म्हणजे अगदी देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्यानंतर जी पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली त्या सार्वत्रिक निवडणुकीत सुद्धा ज्या पद्धतीनं काँग्रेस पक्षाची प्रचंड प्राबल्य होतं आणि सगळे विरोधक अगदी नाममात्र होते किंवा विरोधकांची ताकद असली तरी लोकांनी संसदीय राजकारणात विरोधकांना फारसं स्थान दिलं नव्हतं. पण तरी सुद्धा मला वाटतं तिथं पक्ष आणि विरोधी पक्ष होतेच. म्हणजे असं कुणी पंडित नेहरूंच्या सारखा प्रचंड मोठा नेता आहे म्हणून त्यांना कुणी सगळा सेफ वे आणि चला तुम्ही पुढं सगळं तुमच्या पाठीमागे असं होत नाही. तेव्हा हे राजकारण त्यातले राजकारणातले पक्ष म्हणजे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोन महत्वाच्या घटना घडवून असतात. तर मित्र हो मी मला आठवतंय ते एक आत्ताचे महाराष्ट्राचे जे विरोधी पक्ष नेते आहेत विधानसभेतले देवेंद्र फडणवीस या फडणवीसांचं काही काळापूर्वीच एक भाषण आहे. म्हणजे मला वाटतं ते कुठल्या तरी पुस्तक प्रकाशन समारंभातलं किंवा कुठल्या तरी असं बिगर राजकीय कार्यक्रमातलं असं भाषण आहे. खूप चांगलं भाषण आहे. मला त्यातली त्यांची फडणवीसजींची यांची एक दोन वाक्य आहेत ती वाक्य फार महत्वाची वाटतात. त्यांनी त्यात असं म्हटलं होतं की विरोधक कमकुवत असतात किंवा विरोधकांची विश्वासार्हता नसते, संपुष्टात येते तेव्हा अराजकाची स्थिती निर्माण होते. लक्षात घ्या हे देवेंद्र फडणवीस यांचे उद्गार आहेत की विरोधक कमकुवत असतात किंवा विरोधकांची विश्वासार्हता संपुष्टात येते तेव्हा अराजकाची परिस्थिती निर्माण होते. म्हणजे यावरून आपल्याला त्या व्याख्यानाच्या पुष्त्यर्थ त्यांनी देशातले उदाहरण दिलेले होते. म्हणजे देशात ज्या रीतीनं भारतीय जनता पक्ष आणि एनडीएच्या सरकारची ताकद होती आणि विरोधी पक्ष काँग्रेस अत्यंत असा कमकुवत पक्ष होता. काँग्रेसला संसदेत फारसा आवाज नव्हता. त्या खर तर ही काळजीची गोष्ट होती. म्हणजे विरोधी पक्षाला आवाज नाही आणि अशा वेळी सत्ताधारी पक्ष अनेक चुकीच्या गोष्टी मनमानी पद्धतीने सगळ्या गोष्टी करतोय ही चिंता करणारी गोष्ट असते. त्याबद्दल फारसं काही गौरवानं बोलण्याचं कारण नव्हतं. पण तरी सुद्धा त्यांनी विरोधी पक्ष कमकुवत असल्यामुळं काय परिस्थिती असू शकते याच्यावर नेमकं बोट ठेवलेलं होतं. विशेषतः त्यांना काँग्रेस फार कमकुवत झालेले, काँग्रेस फार क्षीण झालेले आहे. म्हणजे त्यांना मोदी सरकारकडे प्रचंड बहुमत असल्यामुळं ते मनमानी पद्धतीनं काम करते याकडे बोट ठेवायचं नव्हतं. तर त्यांना काँग्रेस पक्ष कसा कमकुवत झालेला आहे, भारतीय जनता पक्षाच्या मोदीजींच्या लाटेपुढं काँग्रेस कसा क्षीण झालेला आहे, काँग्रेसची कशी वाताहत झालेली याकडे बोट ठेवायचं होतं. पण अर्थात हे बोट ठेवताना स्वाभाविकपणे केंद्र सरकारच्या मनमानीकडेही त्यांचे ते अप्रत्यक्षपणे निर्देश करत होते. त्याच वेळी ते महाराष्ट्रातल्या राजकारणाबद्दलही महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांच्या बद्दलही बोलत होते. म्हणजे केंद्राच्या तुलनेत महाराष्ट्रातही ते कसे महाराष्ट्रातले विरोधक कसे कमकुवत आहेत या पद्धतीनं बोलत होते. आणि मला मग स्वाभाविकपणे महाराष्ट्रातल्या विरोधी पक्ष थोडं मागे गेल्यानंतर महाराष्ट्रातली विरोधी पक्षाची अवस्था काय होती त्यावेळी म्हणजे ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळीची अवस्था आठवत होती. कारण त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेते होते आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधी पक्ष नेतेपदाची कारकीर्द म्हणजे विरोधी पक्षनेता सत्ताधारी पक्षाने पुरस्कृत केलेला विरोधी पक्षनेता असंच मला वाटतं राधाकृष्ण विखे पाटील यांचं त्या काळात एकूण स्वरूप होतं. म्हणजे ते शिवसेनेविरुद्ध बोलताना शिवसेनेच्या भूमिकेविरुद्ध बोलताना शिवसेने पक्ष म्हणून शिवसेनेला भिडताना खूप आक्रमकपणे भिडत होते. पण एकूण सरकार म्हणलं की राधाकृष्ण विखे पाटील कच खाताना दिसत होते. आणि शेवटी त्यांनी ज्या पद्धतीनं विरोधी पक्ष नेताच पक्ष बदलून सत्ताधारी पक्षात जातो असं एक अत्यंत विचित्र परिस्थिती जी भारतीय राजकारणात फार जे काही ठिकाणी घडली ते मला वाटतं महाराष्ट्र एक त्याचं उदाहरण होतं की विरोधी पक्ष नेत्यानंच आपला पक्ष सोडून सत्ताधारी पक्षात प्रवेश करणं. यावरून आपल्याला लक्षात येऊ शकतं की विरोधी पक्ष नेता कसा सत्ताधारी पक्षानं वापरून घेतलेला असतो. म्हणजे त्यावेळी खाजगीत बोललं जायचं. अनेक पत्रकारांनी आपल्या स्तंभामधून लिहिलेलं होतं
की राधाकृष्ण विखे पाटील हे भाजप पुरस्कृत विरोधी पक्षनेते आहेत आणि त्यांनी शेवटी भारतीय जनता पक्षात जाऊन आपल्या त्यांच्यावर जे हेतुआरोप केले जाते होते म्हणजे त्याला पुष्टी दिली. तर हे सगळं आपण अलीकडं अनुभवलेलं, अलीकडं पाहिलेलं असं हे महाराष्ट्राचं राजकारण गेल्या काहीच आहे. म्हणजे आत्ताच्या वर्तमान काळातल्या वर्तमान ज्या घडामोडी घडतायत त्या संदर्भात बोलता येईल, पण थोडं मागे गेलं तर आपल्याला थोडा जर इतिहासाचा धांडोळा घेतला तर त्या संदर्भात एकूण विरोधी पक्षाची भूमिका या संदर्भात काही गोष्टी आपल्या नीट लक्षात येऊ शकतील. लोकसभेतलं जर आपण चित्र बघितलं तर लोकसभेला सलग दुसऱ्यांदा विरोधी पक्ष नेता मिळालेला नाही. म्हणजे विरोधी पक्ष नेता हे घटनात्मक पद मिळण्यासाठी एका पक्षाचे किमान 55 खासदार निवडून येणं अपेक्षित असतं. तर आपल्याला माहिती आहे की 2014च्या निवडणुकीत काँग्रेसचे 44 खासदार निवडून आलेले होते आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे 52 खासदार निवडून आले होते. म्हणजे इथं सुद्धा विरोधी पक्षनेते पद मिळण्यासाठी दुसऱ्यांदा म्हणजे 2019ला काँग्रेसला 3 खासदार कमी पडलेले होते आणि 3 खासदार कमी पडल्यामुळे काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद हुकलेलं होतं. आणि हे विरोधी पक्ष नेतेपद हुकणं याची जी किंमत देशाला चुकवावी लागते ना, त्याची तुलना आपण अन्य कुठल्याही गोष्टीशी करू शकत नाही. म्हणजे खरंच सत्तेचा समतोल राहण्यासाठी, सत्तेचा समतोल टिकण्यासाठी सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधकी मजबूत असावे लागतात, विरोधकी कणखर असावे लागतात. ही खरं तर सुदृढ लोकशाहीसाठी ही अत्यंत आवश्यक गोष्ट असते. पण आपल्या देशानं ज्या पद्धतीनं कौल दिला, अर्थात त्या लोकशाही व्यवस्थेत कसा कौल मिळतो हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असतं. परंतु विरोधी पक्षानंही आपला परफॉर्मन्स सुधारण्यासाठी, अधिक आपली ताकद वाढवण्यासाठी ज्या ताकदीने प्रयत्न करावे लागतात, ज्या पद्धतीनं नियोजनबद्ध रीतीनं लोकांचा विश्वास संपादन करावा लागतो, मला वाटतं त्यात काँग्रेस पक्ष आपल्याला कमी पडलेला दिसतो. आणि त्यामुळं सलग दुसऱ्यांदा देशाला लोकसभेत विरोधी पक्षनेता पण मिळाला नाही आणि दुसऱ्यांदा तर अवघ्या 3 खासदारांची संख्या कमी पडल्यामुळे विरोधी पक्ष नेतेपद मिळू शकलं नाही. खर तर सुदृढ लोकशाहीसाठी ही विरोधी पक्षनेत्याची आवश्यकता असताना या अत्यंत विपरीत गोष्टी आपल्याला घडलेल्या दिसतात. त्याचं कारण असं की विरोधी पक्ष नेत्याची म्हणून काही एक भूमिका असते आणि आपल्या घटनाकारांनी सुद्धा विरोधी पक्ष नेत्यावर काही जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत. म्हणजे घटनेनं फक्त सत्ताधाऱ्यांनाच सगळे अधिकार दिले आहेत, सगळी ताकद दिलेली असं नाही, तर त्यांनी विरोधी पक्ष नेत्याला सुद्धा ताकद दिली आणि विरोधी पक्ष नेत्यावर काही जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला माहिती असेल की सीबीआयच्या प्रमुखाची जर नियुक्ती करायची असेल तर ते पॅनल असतं, त्यात विरोधी पक्ष नेता असतो. माहिती आयोगावर काही नियुक्त्या करायच्या असतील किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्त्या करायच्या असतील किंवा अन्य काही घटनात्मक पदं आहेत महत्वाची, त्या घटनात्मक पदांच्यावर ज्या नियुक्त्या करायच्या असतात त्या नियुक्त्यांच्यासाठी जी पॅनल्स असतात, ज्या समित्या नियुक्त केल्या जातात, त्या समित्यांच्यावर विरोधी पक्षनेता हा पदसिद्ध सदस्य असतो. पण दुर्दैवानं आपल्याला या दोन्ही वेळा म्हणजे 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर सुद्धा या पद्धतीनं आपल्याला इथं विरोधी पक्षनेता नसल्यामुळं, खरं तर काही वेळा काँग्रेस हा लोकसभेतला सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे त्या पक्षाच्या गटनेत्याला काही वेळा प्रमुख लोकसभेतल्या नेत्याला या समित्यांच्यावर घेतलेला आहे, पण तरी सुद्धा त्या नेत्याच्या मताला फार महत्व दिलेलं आहे असं नाही. आणि त्यामुळं म्हणजे सरकारनं या म्हणजे विरोधी पक्ष नेता हा नसल्यामुळं आणि या घटनात्मक नियुक्त्यांच्या वेळी विरोधी पक्ष नेता त्या समित्यांच्यावर नसल्यामुळं सरकारनं अनेक मनमानी आणि विपरीत नियुक्त्या केलेल्या आहेत. घटनात्मक संस्था अगदी जे खच्चीकरण आपल्याला दिसतं त्या गेल्या काही दिवसात, त्यात सत्ताधाऱ्यांची धोरणं कारणीभूत त्यासाठी आहेतच, पण मला वाटतं त्या सत्ताधाऱ्यांच्या धोरणांच्या बरोबर तिथं त्या निवड प्रक्रियेमध्ये विरोधी पक्षनेता नसणं हेही मला वाटतं जास्त एक महत्वाचं कारण आहे. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे विरोधी पक्षनेता जर परिणामकारक आणि प्रामाणिक असला तर सरकारला
त्याचा धाक असतो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे पुन्हा फक्त विरोधी पक्ष नेता आहे म्हणून सरकारवर अंकुश राहतो असं नाही. म्हणजे याचं ताजं उदाहरण म्हणजे आपल्याला महाराष्ट्रातल्या विधानसभेतलं गेल्या वेळेचं पाहता येईल. म्हणजे विरोधी पक्ष नेता जर सत्ताधारी पक्षाला फितूर आहे तर तिथं आणि सत्ताधारी पक्षाला माहिती आहे की हा विरोधी पक्ष नेता आपल्यासाठी काम करतोय, तर अशा वेळी तिथं त्या विरोधी पक्ष नेत्याचा सरकारवर धाक राहण्याचं कारण नाही. आणि मी आता जो लोकसभेचा उल्लेख केला तर लोकसभेत यावेळी सलग 2 वेळा विरोधी पक्ष नेता पदा नाही. पण थोडं इतिहासात गेलं तर आपल्याला दिसेल की पहिल्या ज्या सुरुवातीच्या काळात ज्या लोकसभाच्या निवडणुका झाल्या तर सलग मला वाटतं 2-3 निवडणुकांच्या वेळी लोकसभेला विरोधी पक्ष नेताच निवडून आला नाही. काँग्रेस पक्षाला 350-350हून अधिक जागा मिळाल्या आणि त्यामुळं विरोधक म्हणून जे निवडून आले त्यातला सगळ्यात मोठा पक्ष हा त्यावेळी कम्युनिस्ट पक्ष होता आणि त्या कम्युनिस्ट पक्षाचे 16 ते 30 पर्यंत खासदार निवडून यायचे आणि त्यामुळे तिथंही पुन्हा विरोधी पक्ष नसायचा. म्हणजे लोकसभेनंही लोकसभा विरोधी पक्ष नेता नसणं ही परिस्थिती लोकसभेनं पहिल्यांदाच अनुभवलेली आहे असं नाही. तर ती मला वाटतं पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सुद्धा लोकसभेनं सलग 3 वेळा ही परिस्थिती अनुभवलेली आपल्याला इतिहासात जर डोकावलं तर आढळून येईल. तर मुळात हा विरोधी पक्ष नेता राजकारणात महत्वाचा असतो आणि तो विरोधी पक्ष नेता म्हणून नव्हे तर त्याला घटनात्मक अधिकार असतात. तो घटनात्मक पद आहे आणि त्या घटनात्मक पदाचे जे अधिकार असतात त्यामुळं सरकारवर अंकुश ठेवणं खूप प्रभावीपणे शक्य होतं विरोधी पक्ष नेता जर असेल तर. लोकसभेत दुर्दैवानं तशी परिस्थिती नाही, पण महाराष्ट्रात आपल्याला ते चित्र दिसतं. विरोधी पक्ष नेता आणि पुन्हा विरोधी पक्ष या पुन्हा वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे विरोधी पक्ष नेता नसला तरी विरोधकांची जी ताकद आहे ती पुन्हा काही सकारात्मक रीतीने एकत्रितपणे काम केलं म्हणजे एका पक्षाकडं विरोधी पक्षनेतेपद मिळेल एवढी ताकद नाही, पण वेगवेगळे पक्ष आहेत त्या वेगवेगळ्या पक्षांची जर एक चांगली ताकद असेल, चांगलं संख्याबळ असेल तरी सरकारवर अंकुश ठेवता येतो. पण जर तिथं काही गोंधळ असला विरोधी पक्षांच्या भूमिकांच्या मध्ये तर मला वाटतं बऱ्याचदा आपल्याला तिथं त्या अनेक पातळीवरचे गोंधळ गफलती आपल्याला घडताना दिसतात. म्हणजे या संदर्भातलं सगळ्यात आपल्याला जर आत्ताच एक उदाहरण घ्यायचं झालं तर राज्यसभेतलं घेता येईल. म्हणजे लोकसभेत भारतीय जनता पक्ष आणि एनडीएचं असं प्रचंड बहुमत आहे. तिथं काँग्रेससह सगळे विरोधी पक्ष अत्यंत कमकुवत आहेत. म्हणजे जिथं मुख्य विरोधी पक्षच 50-52च्या दरम्यान आहे तर इतर पक्ष मग 20, 22, 25, 18, 7, 5 अशा संख्येनं त्यांची संख्या सगळे मिळून 100च्या पुढे मागं आटोपतात. तर अशा वेळी लोकसभेत भारतीय जनता पक्ष आणि एनडीएचं सरकार आपल्याला हव्या त्या गोष्टी, हवे ते विधेयक, हवे ते निर्णय कशाही पद्धतीने घेऊ शकतात. पण आतापर्यंत त्यांच्यावर राज्यसभेत एक वचक होता. राज्यसभेत भारतीय जनता पक्षाचं बहुमत नव्हतं. आता नजीकच्या काळात भारतीय जनता पक्ष राज्यसभेतही असा पूर्ण तिथं राज्यसभेत त्याला बहुमत मिळू शकेल. पण आतापर्यंत बहुमत नसलं तरीही भारतीय जनता पक्ष राज्यसभेत आपल्या अनेक गोष्टी अनेक पद्धतीने करत आलेला आहे. याचं कारण इथं विरोधी पक्ष म्हणून जे पक्ष काम करतात म्हणजे महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं राधाकृष्ण विखे पाटील यांना भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्ष नेता असताना वापरून घेतलं, तसं इथं जे राज्यसभेत किंवा संसदेत जे विरोधी पक्ष आहेत ते विरोधी पक्ष पुन्हा भारतीय जनता पक्षाला पूरक काम करताना दिसतात. म्हणजे आतापर्यंत देशाच्या राजकारणातले अत्यंत गंभीर, अत्यंत महत्वाचे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं, देशाच्या एकात्मतेच्या दृष्टीनं, देशाची जी एक धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही सार्वभौम अशी जी एक घट्ट वीण आहे ते वीण उसवेल अशा पद्धतीचे काही निर्णय केंद्र सरकारनं मधल्या काळात सीए असेल, एनआरसी असेल किंवा कृषी कायदे असतील, हे सगळे जे लोकसभेत राज्यसभेत निर्णय घेतले भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं, मला वाटतं याला हे जे राज्यसभेत असलेले विरोधी पक्ष आहेत ते विरोधी पक्ष जबाबदार आहेत. म्हणजे आपण जर बघितलं तर तिथं आपल्याला बिजू जनता दल दिसतं, तिथं
इथं आपल्याला TRS सारखा जो तेलंगणातला पक्ष आहे चंद्रशेखर रावांचा तो TRS दिसतो. त्यानंतर जगनमोहन रेड्डी यांचा YSR काँग्रेस पक्ष दिसतो. या 3 पक्षांची जरा हे 3 पक्ष पुन्हा जयललितांचा जो पक्ष आहे AIDMK त्या पक्षाचे खासदार असतील. तर हे जे सगळे आहेत हे पक्ष जे विरोधी पक्ष म्हणून आहेत हे पक्ष तुम्हाला लक्षात घेतलं तर हे पक्ष UPA मध्ये नाहीत पण NDA मध्ये सुद्धा नसलेले पक्ष आहेत. म्हणजे सरकारच्या आघाडीत नसलेले हे पक्ष असताना सुद्धा हे सरकारच्या आघाडीत नाहीत. त्याचं कारण असं की ते त्यांच्या राज्यात त्यांचं भारतीय जनता पक्षाच्या विरोधातलं राजकारण आहे. त्यामुळे ते NDA मध्ये नाही. तर असं असताना सुद्धा हे पक्ष नेहमी सरकारला पूरक भारतीय जनता पक्षाला पूरक भूमिका घेतात आणि त्यांचा कितीही संवेदनशील त्यांनी आणलेला निर्णय असला तरी ते त्यांना त्या पातळीवर सहकार्य करतात आणि त्या बदल्यात म्हणजे इथं सौदेबाजी करतात. हे जे पक्ष आहेत प्रादेशिक पक्ष हे प्रादेशिक पक्ष केंद्रातल्या सत्ताधारी पक्षाबरोबर थेट सौदेबाजी करतात आणि त्यांच्या कुठल्याही अनैतिक आशा आणि कुठल्याही लोकशाही विरोधी गोष्टींना पाठिंबा देतात आणि आपल्या राज्याच्या हिताच्या आपल्या पक्षाच्या हिताच्या आपल्या राज्यातल्या राजकारणासाठी हिताच्या असलेल्या अनेक गोष्टी पदरात पाडून घेतात. त्यामुळे आपल्याला दिसेल की हे जे पक्ष आहेत TRS YSR काँग्रेस किंवा बिजू जनता दल हे पक्ष आपल्या संसदेत भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणांना सुद्धा समर्थन करताना दिसतात. तर या संदर्भात माझं जे आकलन आहे ते असं आहे की हे म्हणजे कधीतरी आपल्याला एका टप्प्यावर असं यावं लागेल पुढं की तुम्ही प्रादेशिक पक्षांचा राज्याच्या राजकारणापुरता प्रादेशिक पक्षांचा विचार करायला हरकत नाही. पण केंद्रीय राजकारण असेल तर केंद्रीय म्हणजे लोकसभेच्या राजकारण संसदीय राजकारणासाठी किंवा लोकसभेच्या राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणात ह्या प्रादेशिक पक्षांना अजिबात थारा दिला जाऊ नये अशा पद्धतीची भूमिका घेऊन कधीतरी मला वाटतं या लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आपल्याला उभं राहावं लागेल. त्यासाठी आपल्याला एक मोहीम उघडावी लागेल. नाहीतर काय होईल हे प्रादेशिक पक्ष आपला स्वार्थ आपल्या पक्षाचा स्वार्थ आपल्या नेत्याचा स्वार्थ यासाठी सत्ता केंद्रातल्या सत्ता आज भारतीय जनता पक्ष उद्या तर काँग्रेस असू शकेल पण मग काँग्रेसची सुद्धा काँग्रेस सत्तेवर आहे म्हणजे काय फार ते रामराज्य असतं असं नाही. पण तरी सुद्धा तिथं पुन्हा हे पक्ष काँग्रेस बी सौदेबाजी करून आपल्या पक्षाच्या हिताच्या किंवा आपल्या राजकारणाच्या हिताच्या काही गोष्टी या लोकांच्या विरोधातल्या असू शकतात ज्या सामान्य माणसाच्या हिताकडे दुर्लक्ष करणाऱ्या असू शकतात ज्या काही लाखो लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष करून बुधवारांच्या हिताचा विचार करणारे असू शकतात. तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी टाळता येऊ शकतील. त्यासाठी कधीतरी राष्ट्रीय पक्षांच्या पाठीमागं लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय पक्षांच्या मागत उभं राहण्याची भूमिका घ्यावी लागेल आणि भविष्यात मला वाटतं या पक्षांचं राजकारण संकुचित राजकारण मतलबी राजकारण असंच सुरू राहिलं देशविरोधी राजकारण राष्ट्रीय म्हणजे यांना राष्ट्रीय हिताच्या कोणत्याही प्रश्नाशी काहीही देणं घेणं नाही असं आतापर्यंत या बिजू जनता दल TRS किंवा हे सगळेच अगदी आधीचा चंद्राबाबू नायडेंचा पक्ष सुद्धा हे जे प्रादेशिक पक्ष आहेत ते या पक्षांना कधीही राष्ट्रीय हिताकडे यांनी सातत्यानं दुर्लक्ष केलंय आणि त्यामुळे मला वाटतं आपल्याला भविष्यात काहीतरी या संदर्भात गंभीरपणे विचार करून त्या संदर्भात काही भूमिका पुढे न्यावी लागेल. महाराष्ट्राच्या विधिमंडळात जर आपण विरोधी पक्षाचा विचार केला तर आपल्याला खूप अशी मोठी परंपरा आहे महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेत्यांची. अगदी अलीकडच्या फार पाठीमाग न जाता अगदी अलीकडच्या काळातले जरी आपण मनोहर जोशी गोपीनाथ मुंडे यांची उदाहरण घेतली किंवा काही नेत्यांचे करिअर किंवा काही नेत्यांना राजकारणातली त्यांची जी प्रतिमा आहे ती विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांना त्यांची प्रतिमा निर्माण करता आली. म्हणजे मनोहर जोशींचं त्यासाठी उदाहरण घेता येईल की विरोधी पक्ष विधानसभेतले विरोधी पक्ष नेते म्हणून मनोहर जोशींनी अत्यंत उत्तम रीतीनं आक्रमकतेनं काम केलेलं आपल्याला दिसेल. त्यानंतर ज्यावेळी हे मनोहर जोशी विरोधी पक्ष नेते होते आपल्या त्यावेळेचं घडलेलं राजकारण माहिती असेल की त्यावेळी शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती होती आणि युती असताना सुद्धा त्यांना सत्ता स्थापन करण्यात योग्य संख्याबळ 90च्या निवडणुकीत मिळालेलं नव्हतं आणि त्यामुळे मनोहर जोशी विरोधी पक्ष नेते झाले होते.
तर त्यावेळी शिवसेनेतल्या काही आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नागपूरच्या अधिवेशनाच्या काळात आणि त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ भारतीय जनता पक्षापेक्षा कमी झालं. तर अशा वेळी युती असताना सुद्धा तिथे लगेच भारतीय जनता पक्षाने त्या विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आणि गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते झाले. आणि विरोधी पक्षनेते होण्याच्या आधीचे गोपीनाथ मुंडे आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते झाल्यानंतरचे गोपीनाथ मुंडे याच्यामध्ये जर आपण नीट त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघितलं तर विरोधी पक्षनेते झाल्यानंतर मुळात मुंडे हे अत्यंत चांगले वक्ते, अत्यंत मुत्सद्दी राजकारणी असं सगळं होतं. पण त्यांना एका विरोधी पक्ष नेते पदाचं असं कवचकुंडल मिळालं आणि ती इमेज मिळाल्यानंतर त्यांनी ज्या आक्रमकतेनं आपलं राजकारण सुरू केलं म्हणजे त्यात त्यांनी भारतीय जनता पक्षात आज जो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जो भारतीय जनता पक्ष आहे तो भारतीय जनता पक्ष कुणीही किती दिंडी वाजवली तरी एक लक्षात घ्यायला पाहिजे की हा भारतीय जनता पक्ष उभा राहिलाय तो गोपीनाथ मुंडे यांनी जे या भारतीय जनता पक्षाचा पाया मजबूत केला त्या पायावर हा पक्ष उभा आहे. हे काही मोदींचं किंवा हे काही फडणवीसांचं कर्तृत्व नाही, हे आपल्याला नीटपणे लक्षात घ्यावं लागतं. कारण गोपीनाथ मुंडे यांनी ज्या रीतीनं इथं भारतीय जनता पक्षाच्या एकूण छायेखाली ओबीसी समाज घटकांना आणलं आणि ओबीसी समाज घटकांच्या मार्फत आणि पुन्हा शिवसेनेचं जे गावोगावी नेटवर्क होतं त्या मार्फत भारतीय जनता पक्षाचा जो विस्तार घडवून आणला. म्हणजे अर्थात त्या युतीचे शिल्पकार गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन हे होते, पण इथं ग्रासरूटला महाराष्ट्रात राजकारण त्या भारतीय जनता पक्षाचंही प्रामुख्यानं गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली झालं. आणि भारतीय जनता पक्षाचा हा जो विस्तार आहे म्हणजे शेठजी भटजींचा जो पक्ष आहे असं म्हणलं जायचं तो शेठजी भटजींचा पक्ष अगदी तळागाळापर्यंत नेला. केशव माधव असं जे राजकारण ओबीसीच्या राजकारणासाठी ज्या दोन संज्ञा वापरल्या जातात तर ते ओबीसीचं राजकारण माळी धनगर वंजारींचं राजकारण या समाज घटकांच्या पर्यंत ओबीसी समाज घटकांच्या पर्यंत तळागाळापर्यंत भारतीय जनता पक्ष पोहोचवला आणि मला वाटतं तो आज भारतीय जनता पक्ष त्याची फळं आज ही मंडळी खात आहेत. तर त्या मोदींचं या ह्या विस्तारामध्ये मोदींची फार कमी सहभाग आहे असं मला वाटतं. ते गोपीनाथ मुंडे यांचं हे आजचा जो भारतीय जनता पक्ष विस्तार आहे ते त्यांचं कर्तृत्व आहे. तर ते गोपीनाथ मुंडे यांनी विरोधी पक्ष नेतेपदावर असताना खूप आक्रमकतेनं काम केलं आणि एकूण त्या काळात शरद पवार हे महाराष्ट्रातले एकत्रित काँग्रेसचे नेते असले प्रचंड ताकदवान नेते. तर शरद पवार यांच्यावर ज्या पद्धतीनं त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांची तोफ धडाडत होती म्हणजे थेट दाऊदशी असलेल्या संबंधापासून भूखंडांच्या सगळ्या राजकारणापर्यंत म्हणजे एकीकडे बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पद्धतीनं सगळं आक्रमण करत होते आणि त्याला गोपीनाथ मुंडे यांचा संपूर्ण झंझावात होता तो त्याला साथ होती. त्यामुळे 1994च्या त्या 95च्या निवडणुकीत जे सत्तांतर घडू शकलं. तर मला वाटतं हे गोपीनाथ मुंडे यांचे विरोधी पक्ष नेते म्हणून असलं कर्तृत्व आपल्याला खूप किंवा भूमिका जी होती ती लक्षात घ्यावी लागते. पुन्हा दुसरं एक नाव म्हणजे महत्वाचं इथे विरोधी पक्ष नेते म्हणून किंवा ज्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून ज्यांची इमेज महाराष्ट्राच्या राजकारणात अशी एकदम वाढली ज्यांची प्रतिमा अत्यंत अभ्यासू नेतृत्व म्हणून उभी राहिली असं नाव म्हणजे नारायण राणेंचं नाव आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे नारायण राणे शिवसेनेत होते. शिवसेनेत बेस्टच्या चेअरमन पदापासून किंवा नगरसेवक म्हणून केलेल्या कारकिर्दीपासून असलेला त्यांची सुरुवात नंतर त्यांनी कोकणात आपला राजकारणाचा पाया विस्तारणं आणि नंतर मग महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मनोहर जोशी युतीचं सरकार आल्यानंतर त्या मंत्रिमंडळात दुग्ध विकास मंत्री नंतर महसूल मंत्री अशा मंत्रिपदावर मंत्री म्हणून येणं आणि पुन्हा मुख्यमंत्री म्हणून त्यांना अखेरच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी संधी देणं हा सगळा प्रवास नारायण राणेंचा आपल्या डोळ्यासमोर आहे. पण तरी सुद्धा ह्या एक शिवसेनेतला बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं घडलेला प्रवास याच्या पलीकडे त्याला फार महत्व नाही. म्हणजे नारायण राणे यांनी दुग्ध विकास मंत्री म्हणून फार क्रांतिकारक काम केलं होतं किंवा राणे यांनी महसूल मंत्री म्हणून फार काय तिथं कर्तृत्व गाजवलं होतं किंवा
असातला भाग नाही. मुख्यमंत्री म्हणून त्यांना जो एक 8 महिन्याचा काळ मिळाला, त्या काळात त्यांनी खूप गतिमानतेनं काम केलं. त्याबद्दल त्यांचे विरोधकही त्यांचं ऐकतात. पण त्यांची एकूण प्रतिमा निर्मितीसाठी तेवढं पुरेसं नव्हतं. नारायण राणे यांची प्रतिमा निर्मिती ही नंतरच्या काळात 99 नंतर ज्यावेळी नारायण राणे विधानसभेतले विरोधी पक्ष नेते झाले, त्या काळात नारायण राणे महाराष्ट्राला हा किती ताकदीचा नेता आहे, हा किती कष्टाळू आणि अभ्यासू नेता आहे, याचं दर्शन मला वाटतं त्या काळात महाराष्ट्राला घडलं. म्हणजे अगदी काही मोजक्या इयत्तांपर्यंत शिक्षण असले नारायण राणे ज्या पद्धतीनं त्यांनी विधिमंडळाच्या सगळ्या संविधानिक आयुधांचा अभ्यास करून घेतला, या पद्धतीनं नारायण राणे यांनी अर्थसंकल्प, आर्थिक गोष्टी समजून घेतल्या आणि आर्थिक प्रश्नांच्यावर सुद्धा, अर्थसंकल्पावर सुद्धा अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणं केली. तर मला वाटतं तिथं नारायण राणे यांची ताकद काय आहे हे महाराष्ट्राला कळलं. खर तर अर्थात कसं असतं, सगळ्यांना सगळ्या गोष्टी टिकवता येत नाही. म्हणजे मला त्या काळातले विरोधी पक्षनेते म्हणून अत्यंत अभ्यासपूर्ण बोलणारे नारायण राणे आणि नंतर त्यांचा ऱ्हास होत, म्हणजे अनेक पातळ्यावर अनेक पद्धतीनं त्यांचा राजकीय असा ऱ्हास होत होतो. आज ज्या पद्धतीने अत्यंत विखारी, अत्यंत द्वेषानं पछाडलेलं, शिवसेनेच्या द्वेषानं पछाडलेली, अत्यंत अतार्किक आणि अशी प्रचंड तिरस्कारयुक्त त्यांचं जे बोलणं असतं, हा मला वाटतं एखाद्या राजकीय नेत्याचा प्रवास कशी घसरण होते, म्हणजे सगळ्याच बाबतीत कशी घसरण होते याचं उदाहरण म्हणून नारायण राणेंच्याकडे आपल्याला पाहता येतं. मी विखे पाटलांच्या बद्दल मगाशी बोललोच. आणखी विधान सभेतला विरोधी पक्ष नेता प्रभावी नसतो, त्यावेळेस स्वाभाविकपणे विधान परिषदेतल्या विरोधी पक्ष नेत्याला चांगली संधी मिळत असते. आणि मला वाटतं या संधीचा फायदा विधान परिषदेतल्या विरोधी पक्ष नेते पदाचा, या संधीचा फायदा घेऊन आपला व्यक्तिमत्वात राजकीय क्षेत्रात आपली ओळख स्वतंत्र निर्माण केलं. आणखी एक नाव घ्यायला लागेल ते धनंजय मुंडे यांचं. म्हणजे ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांना विधान परिषदेतल्या विरोधी पक्ष नेतेपदाची संधी मिळाली, खर तर एवढ्या तरुण नेत्याला, एवढ्या नवख्या आमदाराला अशा पद्धतीने विरोधी पक्ष नेतेपदाची संधी देणं हा त्या पक्षाचा, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक अत्यंत दूरदृष्टीचा निर्णय होता. आणि धनंजय मुंडे हे म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या पावलावर पाऊल ठेवून करणारे धनंजय मुंडे अत्यंत उत्तम वक्ते असलेले, अभ्यासू असलेले धनंजय मुंडे यांनी ज्या पद्धतीने विरोधी पक्ष नेते म्हणून विधान परिषदेत काम केलं, मला वाटतं त्या काळात विखे पाटील यांच्या कमकुवतपणामुळे, यांच्या सरकार धार्जिनेपणामुळे जी एक पोकळी निर्माण झाली होती, मला वाटतं ती जागा भरून काढून विरोधी पक्ष नेत्याचं जे अस्तित्व आहे ते दाखवण्याचं काम धनंजय मुंडे यांनी त्या काळात आपल्याला दिसतं. अर्थात नंतरच्या राजकारणात म्हणजे तिथून जो खर तर ती मुंडे यांच्या राजकारणाची चढती कमान असायला पाहिजे होती, पण दुर्दैवानं ती काही राजकारणातली काही वेगळ्या घटना घडल्या, जिथे त्यांच्या भूमिकांच्या विषयी संशय निर्माण झाले. आणखी अशाच काही कारणांच्यामुळे त्यांचा जो काही ती जी चढती कमान आहे, मला वाटतं ती चढती कमान तशी होऊ शकली नाही. तर मला वाटतं हे सगळं आतापर्यंतच्या या आधीच्या विरोधी पक्ष नेत्यांच्या पर्यंत आपल्याला सांगता येईल. विरोधी पक्ष नेता किंवा विरोधी पक्ष पुन्हा हे जसं पक्षनेत्याचं वक्तृत्व, पक्षनेत्याचा अभ्यास, पक्षनेत्याचं एकूण आक्रमकता या सगळ्या गोष्टींची निगडीत असतं, त्याच पद्धतीनं विरोधकांचं संख्याबळ ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट असते. म्हणजे संख्याबळ असेल तर तुमच्याकडे ताकद नसताना पुन्हा केवळ संख्याबळाच्या आधारावर अनेक गोष्टी रोखता येतात. संख्याबळाच्या आधारावर गोंधळ घालून काही गोष्टी आपल्या मनासारख्या करून घेता येते, या गोष्टी आपल्याला होतात. पण त्याही पलीकडे जर तुमचा अभ्यास नीट असेल, समाज मन तुम्हाला नीट कळत असेल, नेमकी सरकार करत असलेल्या गोष्टींमधल्या त्रुटी तुमच्या लक्षात येत असतील, तर मला वाटतं या सगळ्यात जर चांगला विरोधी पक्ष असेल
संख्याबळानं कमी असला तरी सुद्धा जर अभ्यासू विरोधी पक्ष असेल तर अनेकदा सरकारला आपल्या मनासारख्या गोष्टी करायला भाग पाडू शकतो. म्हणजे याचं अत्यंत चांगलं उदाहरण म्हणून मला केंद्रातल्या काँग्रेस पक्षाचे इथं तुम्हाला सांगावं लागेल. म्हणजे ज्यावेळी गेल्या मार्च मध्ये आपल्याला माहिती आहे की करोनाची लाट सुरू झाली आणि अचानक लॉकडाऊन जाहीर झाला आणि त्या लॉकडाऊन नंतर पंतप्रधानांनी काही तासांचा अवधी देऊन लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर जी इथल्या स्थलांतरित मजुरांची वाहतात झाली, फरफट झाली, त्यांना ज्या मरणयातना भोगायला लागल्या त्या संदर्भात आपण खूप काही ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. त्या संदर्भातल्या अनेक कलाकृती निर्माण झालेल्या आहेत. तर मला वाटतं तो लॉकडाऊन पहिला टप्पा झाला, दुसरा टप्पा झाला आणि तिसरा टप्पा. तिसरा जो लॉकडाऊन जाहीर झाला त्यावेळी हे म्हणजे पहिल्या टप्प्यात तुम्हाला चित्र असेल की ज्यावेळी लॉकडाऊन जाहीर झाला त्यावेळी दिल्लीत असे लाखो स्थलांतरित मजूर दिल्लीच्या बस स्टँडवर वगैरे सगळे जमले आणि बस वगैरे नाहीत म्हणल्यावर आपापल्या गावाकडे चालत सुटले. तर हे फक्त दिल्ली आणि अन्य परिसरात चित्र दिसत होतं. पण त्यावेळी आपल्याला मुंबई किंवा अन्य ठिकाणी चित्र असं दिसलं की तिथं त्या सरकारांनी व्यवस्था केली किंवा त्या लॉकडाऊन असल्यामुळे ते मजूर तिथं थांबले. पण ही जशी लॉकडाऊनची अनिश्चितता वाढत चालली, हा कुठपर्यंत जाईल आणि कधीपर्यंत चालेल, कधीपर्यंत रोजगार बंद जाईल याचा सगळाच अंदाज सुटत गेला आणि माणसं ज्यावेळी बेचैन व्हायला लागली त्यावेळी या माणसांनी आपापल्या गावी जायला सगळं सरळ रस्ता धरून चालत निघाले. त्या काळात प्रचंड टीका व्हायला लागल्यानंतर केंद्रातल्या सरकारने जाहीर केलं की हे जे सगळे लोक आहेत म्हणजे त्या काळात सगळ्या रेल्वे बंद होत्या. त्यावेळी सरकारने जाहीर केलं की आम्ही या सगळ्या स्थलांतरित मजुरांना आपापल्या गावी सोडणार आहोत आणि त्यासाठी बसचा वापर करून या मजुरांना गावी सोडणार असा निर्णय सरकारने घेतला. मला वाटतं सरकारनं हा निर्णय घेतल्यानंतर तातडीनं काँग्रेस पक्षानं त्यात हस्तक्षेप केला. काँग्रेसच्या मला वाटतं अभिषेक मनु सिंघवींनी पत्रकार परिषदेची मला संदर्भ जर चुकत नसेल तर आणि त्यांनी जाहीरपणे सांगितलं की सरकारचा हा मजुरांना बसनं सोडण्याचा निर्णय चुकीचा आहे. तुम्हाला यांना रेल्वेनंच सोडावं लागेल. जर तुम्ही या लोकांना बसनं सोडणार असाल तर या सगळ्या लोकांना गावी पोहोचवायला 1 वर्ष लागेल. इतकी बसची व्यवस्था आपल्याकडे फ्री पडणार नाही. इतके लाखो संख्येनं लोक आहेत. तर मला वाटतं काँग्रेसनं हा बसनं सोडण्याच्या निर्णयाला विरोध केल्यानंतर आणि या मजुरांना रेल्वेनं गावी सोडायला पाहिजे असा आग्रह धरल्यानंतर अशी मागणी केल्यानंतर काही तासातच केंद्र सरकारला आपली चूक लक्षात आली आणि लगेच केंद्र सरकारने निर्णय बदलला आणि सगळ्यांना रेल्वेनं सोडायचा निर्णय घेतला. हा पहिला म्हणजे सकारात्मक म्हणजे संख्याबळ कमी आहे पण नेमकी वस्तुस्थितीचं चांगलं भान आणि कशा रीतीनं यंत्रणा ऑपरेट करायला पाहिजे या संदर्भातली जाणीव असल्यामुळे काँग्रेस पक्षानं ही मागणी केली आणि सरकारला त्यातली सत्यता पटल्यानंतर सरकारला तो पुढचा निर्णय घ्यायला लागला. म्हणजे नंतरच्या टप्प्यात सुद्धा मग या सरकारनं रेल्वेनं सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर रेल्वेचं बुकिंग वगैरे सुरू झालं पण त्यावेळी काँग्रेसनं परत हस्तक्षेप केला आणि काँग्रेसने सोनिया गांधींनी जाहीर केलं की आम्ही या मजुरांना जो रेल्वेचा खर्च आहे तो सगळा खर्च आम्ही सगळे काँग्रेस पक्ष करेल या पैसा. म्हणजे सरकारसाठी हाही पुन्हा मोठा धक्का होता. म्हणजे रेल्वे सोडली या अत्यंत कठीण परिस्थितीत रेल्वे सोडली याचं कौतुक येण्याऐवजी थेट काँग्रेसनं मजुरांच्या तिकिटाचा खर्च करण्याचं म्हणजे वक्तव्य केलं आणि अनेक ठिकाणी महाराष्ट्र काँग्रेसनं अनेक पैसे रेल्वेकडे पैसे भरले, अनेक मजुरांचे पैसे भरले, महाराष्ट्र सरकारनं रेल्वेचे पैसे भरले आणि हे सगळं केलं आणि मग सरकारनं सांगितलं की नाही मी मजुरांना फुकट सोडणार. अर्थात त्या संदर्भात खूप गोंधळ होता पण काँग्रेसनं हा एक हस्तक्षेप केला आणि अनेक मजुरांना त्यामुळं मोफत गावी जाता आलं. म्हणजे विरोधी पक्षानं जर परिस्थितीचं नेमकं आकलन करून घेऊन त्या परिस्थितीत कोणती पावलं कशा रीतीने टाकायला पाहिजेत किंवा आपण आपत्कालीन परिस्थितीत म्हणतो त्या आपत्कालीन परिस्थितीत आपत्तीचं नियोजन आपत्ती व्यवस्थापनाच्या काळात कशा रीतीनं काम करायला पाहिजे याचं भान जर सरकारकडे असेल तर मला वाटतं त्या संदर्भात लगेच काही मुद्दे पुढे आणता येऊ शकतात. म्हणजे यातून 2 गोष्टी समोर येतात.
म्हणजे अशा आपत्कालीन आपत्तीच्या काळात कसा व्यवहार करायला पाहिजे याचं साधं भान असलेला एकही व्यक्ती सध्याच्या सरकारच्या दरबारात कुठल्याही पातळीवर म्हणजे नीती आयोगापासून ते पीएमओ पर्यंत कोणत्याही पातळीवर मंत्र्यांच्या किंवा अगदी अधिकाऱ्यांच्या पातळीवर कुणीही ही समज असलेली माणसं नव्हती. त्यामुळे आधी बस न सोडण्याचा निर्णय, नंतर लोकांना तिकीट काढून पाठवण्याचा या संदर्भातले निर्णय घेतले गेले. तर आपत्तीच्या काळात आपत्ती व्यवस्थापन कसं करायचं असतं हे भान काँग्रेसला असल्यामुळे काँग्रेसने हे 2 निर्णय घेतले आणि सरकारला त्या निर्णयांच्या पाठीमागून जावं लागलं. आत्ताच अगदी ताजं अलीकडचं उदाहरण आहे. ते उदाहरण म्हणजे मनमोहन सिंग यांनी दिलेलं पत्र. म्हणजे मनमोहन सिंग यांनी ज्यावेळी डॉक्टर हर्षवर्धन केंद्रीय आरोग्य मंत्री यांना जे पत्र दिलं, ते पत्र दिल्यानंतर खरं तर मनमोहन सिंग यांच्यासारख्या ऋषितुल्य माणसानं पत्र दिल्यानंतर त्या संदर्भात खरं तर जाहीरपणे काही प्रतिक्रिया देण्याची काही आवश्यकता नव्हती. पण जे हर्षवर्धन नावाचे जे देशाचे आरोग्य मंत्री आहेत, म्हणजे खरं तर ते रोगराई मंत्री असं त्यांना म्हणायला पाहिजे. इतकं त्यांचं अत्यंत वाईट काम आहे आणि अत्यंत उद्धट आहेत. अत्यंत अशास्त्रीय पद्धतीने ते व्यवहार करतात. आणि एकूण म्हणजे या काळातली सगळ्यात मोठी समस्या देशापुढची करोनापेक्षाही डॉक्टर हर्षवर्धन ही मोठी समस्या असं मला वाटतं. म्हणजे संपूर्ण करोनाचा विस्फोट व्हायला लागलाय आणि हा करोनाचा विस्फोट होत असताना हे हर्षवर्धन नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम बंगालमधल्या झाल्या सभांचे वृत्तांत रिट्वीट करत होते. सगळा करोनानं माणसं मरायला लागल्यात, ऑक्सिजन मिळेना माणसांना, रेमडेसिवीरचा तुटवडा आहे, स्मशानात रांगा लागल्यात आणि हे ग्रस्त मास्क लावून पश्चिम बंगालमधल्या हिंसाचाराचा निषेध, मास्क न लावता पश्चिम बंगालच्या हिंसाचाराचा निषेध करत दिल्लीत रस्त्यावर बसतात. म्हणजे इतका बेजबाबदार आणि भंपक आरोग्य मंत्री या काळात देशाला लागलाय, हे देशाचं दुर्दैव आहे. तर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पत्र दिल्यानंतर त्यांनी त्या संदर्भात अत्यंत जाहीरपणे उद्धटपणे त्याची हेटाळणी करणारं निवेदन या हर्षवर्धन यांनी केलेलं आपल्या त्या काळात दिसेल. पण नंतर पुन्हा मनमोहन सिंग यांनी पत्रातून जी मागणी केली होती 18 वर्षावरच्या सर्वांना तुम्ही लसीकरणाचा निर्णय घ्यायला पाहिजे, तर मला वाटतं सरकारने दुसऱ्या दिवशी झक मारत तो निर्णय घेतला. म्हणजे केवळ एका पत्र म्हणजे त्या संदर्भात सतीश आचार्याचं एक पत्र होतं. म्हणजे मनमोहन सिंग यांनी ते पत्र हर्षवर्धन यांना दिलेलं आहे. डॉक्टर हर्षवर्धन ते अतिशय तुच्छतेने ते पत्र फाडून टाकतायत आणि मनमोहन सिंग मागं वळल्यानंतर हर्षवर्धन आणि मोदी त्यांना म्हणतायत बघूया त्या ह्याच्यात काय पत्रात काय लिहिले आपण वाचूया तरी, असं ते दोघं जण चोरून ते पत्र वाचतायत म्हणजे आणि ते पुढे इम्प्लिमेंट करतायत. म्हणजे अशा पद्धतीचं एक सतीश आचार्यांचं एक फार सुंदर सुरेख असं व्यंगचित्र त्या काळात प्रसिद्ध झालेलं आपल्याला दिसेल. तर हे विरोधी पक्ष नेत्यानं मागणी केल्यानंतर सुद्धा अत्यंत चांगल्या रीतीनं असा हा निर्णय होऊ शकतो हे आपण बघितलेलं आहे. आणि त्यासाठी प्रत्येक वेळी संख्याबळच आवश्यक असतं असं नाही, पण संख्याबळ सुद्धा महत्वाचं असतं. म्हणजे मला संख्याबळ ही महत्वाची गोष्ट असतेच असं मला वाटतं आणि ते संख्याबळ सध्याच्या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाकडे आहे. म्हणजे 105 आणि आता पंढरपूरच्या पोटनिवडणुकीतल्या भारतीय जनता पक्षाच्या विजयानंतर 106 आमदार असलेला हा पक्ष आहे. खर तर महाराष्ट्रातली ही जी अलीकडची राजकीय परिस्थिती ही अभूतपूर्व अशी राजकीय परिस्थिती आहे. वेगळ्या पद्धतीनं निर्माण झालेलं सरकार आणि त्यानंतर त्यामुळे जे एक राजकारण बदललेलं दिसतं, त्या सगळ्या जर गोष्टीचा विचार केला तर वेगवेगळ्या भूमिका असलेले काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येणं आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं मध्ये पूल म्हणून त्याचं काम करणं, अशा पद्धतीने हे सरकार सत्तेवर आलं. म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी हे सगळं अनपेक्षित होतं. म्हणजे महाराष्ट्रातल्या नेतृत्वासाठी अनपेक्षित होतं आणि केंद्रीय नेतृत्वासाठी सुद्धा अनपेक्षित होतं. असं काय घडू शकतं यावर त्यांचा विश्वास नव्हता किंवा असं स्वप्नात त्यांना शक्यता वाटत नव्हती की असं काही घडू शकेल. पण ते घडलं. शरद पवार यांच्या राजकीय कौशल्यामुळे हे घडून आलं आणि अनपेक्षितपणे
सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलो आहोत अशा पद्धतीनं फडणवीस यांचं वर्तन होतं आणि अनपेक्षितपणे त्यांना विरोधी पक्षात बसावं लागल्यामुळं त्यानंतर त्यांचा जो काय आपल्याला त्रागा गेल्या वर्षभरात सतत तेयाट बघायला मिळतोय. खरं तर विरोधी पक्षनेत्यानं वर्तन कसं करू नये याचं उदाहरण म्हणून या देवेंद्र फडणवीसांच्या या काळातल्या एकूण आपल्या सगळ्या वर्तनाकडे बघता येईल. म्हणजे परवा अलीकडे झालेलं जे विधिमंडळाचं अधिवेशन होतं त्या विधिमंडळाच्या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने सचिन वाझे जे प्रकरण आहे म्हणजे अंबानीच्या त्या निवासस्थानाच्या परिसरात जे स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवली होती त्या गाडीचं जे प्रकरण होतं ते प्रकरण त्या रीतीने देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात उपस्थित केलं आणि सरकारला अडचणीत आणलं. खरं तर तिथं खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेता यांची ताकद आणि एकूण त्यांचं कौशल्य दिसलं. म्हणजे विरोधी पक्षानं कशा रीतीनं सरकारला जेरीस आणायचं असतं, विरोधी पक्ष नेत्यानं कशा पद्धतीने सरकारला कोंडीत पकडायचं असतं. मला वाटतं याचं अत्यंत चांगलं उदाहरण म्हणून त्या विधिमंडळातल्या त्या अनुभवाकडे पाहता येईल. म्हणजे अत्यंत जेरीच म्हणजे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असून सुद्धा सगळ्या माहितीच्या बाबतीत सगळ्या गोष्टींच्या बाबतीत सरकारच्या 2 पावलं पुढे होते असं आपल्याला दिसेल. म्हणजे सरकारकडे जी माहिती नसायची ती माहिती देवेंद्र फडणवीसांच्याकडे आधी पोहोचायची. ते त्या आयुधाचा त्या माहितीचा वापर करून ते विधिमंडळात सरकारला अडचणीत आणत होते. पण हा टेम्पो त्यांना जास्त काळ टिकवता आला नाही. पुन्हा हे प्रकरण या पद्धतीने पुढे न नेता पुन्हा त्याला वेगळा राजकारण द्यायचा प्रयत्न केला आणि पुन्हा ते पक्षाला जी सुशांतसिंह राजपूत ची आत्महत्या आणि त्यानंतर ज्या रीतीनं केंद्रीय सगळ्या यंत्रणांचं षडयंत्र आणि तपास आणि सगळा जो गोंधळ त्या काळात भारतीय जनता पक्षाची समाज माध्यमात महाराष्ट्रद्रोही अशा रीतीने प्रतिमा निर्माण झाली होती. पुन्हा इथंही पुन्हा NIA आणि तत्सम सगळ्या गोष्टी आणून देवेंद्र फडणवीस पुन्हा त्याच वळणावर ते प्रकरण घेऊन गेले. त्यात पुन्हा रश्मी शुक्ला यांचं जे काय बोगस त्या अहवालाचं प्रकरण होतं बदल्यांच्या संदर्भातल्या ते तर इतकं टोकार प्रकरण होतं की आपल्याला लक्षात येईल. म्हणजे त्यांनी गैरमार्गानं चुकीच्या पद्धतीने सगळं टॅपिंग केलेलं, त्यातली जी माहिती होती त्या माहितीचं चुकीचं विश्लेषण करून त्या संदर्भात काही ती चुकीच्या पद्धतीने ती माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सरकार विरोधात अगदी कारस्थान करावं तशा पद्धतीने काम केलं आणि तो अत्यंत चुकीची माहिती आणि त्या आधारे पुन्हा त्यांनी ते प्रकरण पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि ते त्यांच्या अशा अंगाशी आलं आणि तिथून पुन्हा त्यांचं ती जी सुरुवातीच्या काळात त्यांनी जे कमावलं होतं मला वाटतं त्याचा ऱ्हास त्याची घसरण पुन्हा तिथं सुरू झाली. अर्थात या प्रकरणात NIA जे केलं जो तपास केला या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. तिथे विरोधी पक्षाने त्याची भूमिका येत नाही. पण पुन्हा NIA इथं आणणं केंद्राची यंत्रणा आणणं सुरुवातीच्या काळात परमवीर सिंग यांच्या विरोधातल्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून या सगळ्या गोष्टी एक्सपोज करणं आणि नंतरच्या काळात परमवीर सिंग यांना NIA कडून ब्लॅकमेल करून त्यांना सरकारच्या विरोधात उभं करणं असं सगळं राजकारण करून पुन्हा ते आधीच ज्या पद्धतीनं राजकारण करत होते त्याच वळणावर आपल्याला गेले दिसतात. आणि एक प्रगल्भ विरोधी पक्षनेता म्हणून उभा न राहता केवळ सत्ता गेल्यामुळं जे वैफल्य आलेलं आहे त्या वैफल्याचं प्रदर्शन करण्याकडे त्यांचा अधिक म्हणजे कल दिसतो आणि आपला तसंच दर्शन घडतं की हा एक प्रभावी विरोधी पक्षनेता नाही तर सत्ता गेल्यामुळे वैफल्य आलेला नेता आहे आणि त्यामुळे हा थैथयाट करतोय. त्यामुळे आपल्याला मग काल आपल्याला सगळीकडे बातम्या महाराष्ट्रानं ज्या पद्धतीनं कोविडच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळालेलं आहे त्याची दखल सुप्रीम कोर्टाला घ्यावी लागली, त्याची दखल देशाच्या पंतप्रधानांना घ्यावी लागली. ही सगळी माहिती पुढे आल्यानंतर सुद्धा देवेंद्र फडणवीस त्या संदर्भात चकार शब्द न बोलता मुंबईतली परिस्थिती कशी बिघडलेली आहे या संदर्भातच काहीतरी पत्र प्रसिद्धी द्यायला लागले. तेव्हा यातून फक्त तुमचा त्रागा दिसतो, यातून तुमचा थैथयाट दिसतो, यातून तुमची प्रगल्भता दिसत नाही. तुम्ही प्रत्येक वेळी विरोधी पक्षनेता म्हणून प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीवर बोललं पाहिजे, सरकारच्या प्रत्येक गोष्टीत ती चूक दाखवलीच पाहिजे असे याची काही आवश्यकता नाही. खरं तर तुम्हाला जसं प्रत्येक प्रश्नावर उत्तर देण्यापेक्षा कोणत्या प्रश्नावर नो कॉमेंट्स म्हणून पुढे जायचं, कोणता प्रश्न टाळायचा हे सुद्धा कौशल्य असतं.
तुम्ही प्रत्येक प्रश्नावर जर सविस्तर तपशीलवार बोलायला गेला तर त्यातून काही निसरड बोललं जाऊन तुम्ही जे सगळं कमावलं असतं ते गमावलं जाऊ शकतं. तर मला वाटतं देवेंद्र फडणवीस काही गोष्टी अत्यंत उत्तम रीतीने पुढे नेतात आणि अचानक मग ते सगळं त्यांच्यातला तो जो राग आहे तो उफाळून येतो आणि सगळं जे कमावलेलं असतं ते सगळं मातीत जातं असं सातत्याने दिसतंय. खरं तर या मधल्या लॉकडाऊनच्या काळात म्हणजे आधीच्या काळात मी एकदा एका ठिकाणी लिहिलेलं सुद्धा होतं. म्हणजे खरं तर त्या काळात ज्यावेळी लॉकडाऊन आणि लॉकडाऊन त्या नंतरच्या परिस्थितीत शरद पवार रेल्वे मंत्र्यांशी बोलले. शरद पवार वेगवेगळ्या प्रश्नांच्या संदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहित होते. शरद पवार पियुष गोयल रेल्वे मंत्री होते त्यांच्याशी बोलले. त्यांना कुठं कुठं मुंबईतून ट्रेनची व्यवस्था काय कशा रीतीने करायला पाहिजे या संदर्भात त्यांच्याकडनं शब्द घेतला. एवढंच करून शरद पवार थांबले नाहीत. तर शरद पवार त्यावेळी ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री होत्या. त्यांनी बाहेरच्या राज्यात असलेल्या एकाही माणसाला आत घेणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. त्यावेळी नितीश कुमार यांनी तशाच पद्धतीने भूमिका घेतली होती की बिहारमध्ये जे बाहेरचे लोक आहेत त्यांनी आहे तिथं थांबावं, आम्ही त्यांना बिहारमध्ये घेणार नाही. तर त्यावेळी शरद पवार यांनी व्यक्तिशः नितीश कुमार यांना फोन केला. नितीश कुमारांशी बोलले आणि त्यांना सांगितलं की इथं मुंबईच्या यंत्रणेवर प्रचंड ताण पडायला लागलेला आहे आणि त्यामुळे हे लोक तुम्हाला तुमचे जे आहेत त्यांना घ्यावं लागेल, आम्ही त्यांना पाठवायची व्यवस्था करतोय. मग त्यावेळी नितीश कुमारांनी मग ठीक आहे रोज एक ट्रेन पाठवा अशा पद्धतीने मान्यता दिली. त्याच पद्धतीने ते ममता बॅनर्जीशी बोलले आणि अशा रीतीनं शरद पवार यांनी तिथल्या मुख्यमंत्र्यांशी बोलून इथले काही लाख लोक त्या राज्यात जातील यासाठी व्यवस्था केली. खरं तर याच काळात देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा संधी होती. पियुष गोयल सगळे केंद्रीय यंत्रणा त्यांच्या हाकेच्या अंतरावर होत्या. थेट पंतप्रधान त्यांच्या एका फोनवर होते. थेट देशाचे गृहमंत्री जे आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख असतात ते त्यांच्या एका फोनवर होते. तर त्यांच्या मार्फत ते महाराष्ट्राच्या साठी या कोविड परिस्थितीत खूप अनेक चांगल्या गोष्टी करू शकत होते, पण त्या त्यांनी केल्या नाहीत. खरं तर त्यांनी त्यांची ताकद राजभवनावर उठाबशा काढून हे राज्यपालांच्याकडे तक्रार करून हे सरकार बरखास्त करा आणि इथल्या कागाळ्या करा आणि ते विधान परिषदेवर नाम नियुक्त करायचे आमदार आहेत त्या आमदारांचे नियुक्त रोका असले उपद्व्याप करण्यापेक्षा जर त्यांनी केंद्राकडनं महाराष्ट्रासाठी काही गोष्टी पदरात पाडून घेतल्या असत्या, महाराष्ट्रासाठी काही गोष्टी मागून घेतल्या असत्या आणि त्याचं श्रेय घेतलं असतं तर मला वाटतं आजच्या काळात महाराष्ट्राच्या सरकारपेक्षा किंवा मुख्यमंत्री किंवा अन्य इतर मंत्र्यांच्या पेक्षा देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा महाराष्ट्रात खूप चांगली झाली असती आणि जी मधल्या काळात जे काही नुकसान झालं ते नुकसान भरून त्यांची प्रतिमा उभी राहिली असती. पण त्या काळातही त्यांच्याकडून काही या संदर्भात काही घडलं नाही आणि नंतरच्या काळात सुद्धा ह्या ऑक्सिजन रेमडेसिवीर या काळात ते फक्त चुकी दाखवत बसले. रात्रीच्या मध्यरात्रीच्या वेळी एका कारखानदारासाठी थेट पोलीस स्टेशन मध्ये गेलेले दिसले. पण महाराष्ट्राच्या मदतीसाठी त्यांनी केंद्राला एक पत्र लिहिलेलं आता अद्यापपर्यंत काही निदर्शनात नाही की त्यांनी पंतप्रधान मोदींना विनंती करून महाराष्ट्रासाठी काही गोष्टी पदरात पाडून घेतल्यात. खरं तर ही विरोधी पक्ष नेता म्हणून काम करताना आपल्या पक्षाचं केंद्रात सरकार असताना करून घेण्याच्या खूप चांगल्या गोष्टी होत्या. पण मला वाटतं देवेंद्र फडणवीस या ठिकाणी कमी पडले आणि आपली ताकद जी विधायक वापरायला पाहिजे होती ती वापरली नाही. अर्थात त्यामुळे नुकसान त्यांचंच झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला दिसतं की त्यांची प्रतिमा कशी आहे. म्हणजे नाशिकच्या परवाच्या एका त्या हॉस्पिटल मधल्या उदाहरणावरून कशा रीतीनं त्यांना लोकांच्यातून प्रतिसाद मिळतो हे दिसतं. तर हे बदलण्याची सगळं परिस्थिती बदलण्याची आणि आपली प्रतिमा चांगली करण्याची संधी होती. तर मला वाटतं देवेंद्र फडणवीस यांनी ही संधी या कठीण काळात घालवली आहे. खरं तर या काळात प्रत्येक व्यक्तिगत पातळीवर माणसं असहाय्य झालेली दिसतात. गावागावांच्या पातळीवर प्रचंड समस्या दिसतात. या काळात त्यांना केंद्रात असलेले संबंध, केंद्रात असलेली त्यांच्या पक्षाची सत्ता या बळावर महाराष्ट्रात खूप चांगलं काम करण्याची संधी होती. पण ती संधी त्यांनी गमावली आणि स्वाभाविकपणे महाराष्ट्र सरकार किंवा उद्धव ठाकरेंचं सरकार जे काम करतंय ते काय अत्यंत रामराज्य आहे आणि उत्तम पद्धतीनं नाही. पण तरी सुद्धा केंद्राच्या पातळीवर चाललेला गोंधळ आणि इथल्या विरोधी पक्ष नेत्यांचं जे काय अपयश आहे त्या पातळीवर त्यांचंही अपयश झाकलं जातं. म्हणजे खरं तर हे अशा पद्धतीचे उपयोग करून ही मंडळी या महाराष्ट्र सरकारच्या अपयशावर पांघरून घालतात हे लक्षात घ्यायला पाहिजे.
खरं तर यांनी अंकुश ठेवायला पाहिजे. यांनी महाराष्ट्र सरकारकडून उत्तम रीतीनं काम करून घ्यायला पाहिजे. यांनी यांना 5 वर्षाचा सत्तेचा अनुभव आहे, त्यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. तर त्या कामातल्या ज्या फटी आहेत, त्रुटी आहेत, त्या फटी बुजवण्याकडे, त्रुटी दूर करण्यासाठी सरकारला सतत त्या काट्यावर धरलं पाहिजे आणि सरकारकडून काम करून घ्यायला पाहिजे. त्यांच्याकडे संख्याबळ आहे, विधिमंडळातलं संख्याबळ आहे, चांगले नेते आहेत, आक्रमक नेते आहेत, काम करणाऱ्या नेत्यांची फळे आहे. पण कसं होतं, पुन्हा यांचं मनोवृत्तीतला बदल बघा. म्हणजे महाराष्ट्र, म्हणजे मी पुन्हा व्यक्तीबद्दल बोलत नाही, भाजपच्या अनेक नेत्यांच्या संदर्भात दिसतं की महाराष्ट्रात समजा एखादी दुर्घटना घडली, नाशिकमध्ये ऑक्सिजन टाकीचा काहीतरी लिकेज झालं आणि त्यामुळं हॉस्पिटलमधल्या अनेक रुग्णांना प्राण गमावे लागले, किंवा अमुक एका ठिकाणी हॉस्पिटलला आग लागली अचानक वेळी आणि त्या हॉस्पिटलला आग लागल्यामुळे तिथं काही रुग्णांचे मृत्यू झाले, तर ही भाजपची मंडळी लगेच तिथं ट्विटरवर, टीव्हीच्या पडद्यावर येतात आणि हे सरकारचा गलथानपणा आहे, आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अमुक करावं, तमुक करावा. साधी माणुसकीची आणि साधी एक सार्वजनिक व्यवहारातल्या सभ्यतेची गोष्ट. अशा ज्या दुर्घटना घडतात त्या ह्या दुर्घटना असतात. अपघात हा अपघात असतो. खर तर त्याचं समर्थन करण्याचं कधीही कारण नसतं, पण तो अपघात का घडला, कशामुळे घडला, तर आणि तो कोणत्या त्रुटीमुळे घडला त्याची चौकशी करणं, त्यातल्या दोषींच्यावर कारवाई करणं, ती जी व्यवस्था आहे ती व्यवस्था सुधारणं आणि तशा पद्धतीचा अपघात अन्यत्र कुठं घडू नये यासाठी यंत्रणा सगळीकडे अलर्ट करून दक्ष करणं आणि सगळीकडे व्यवस्थित नियोजन करणं हे महत्वाचं असतं. पण मला वाटतं इथं दिसतं, तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं बघितलं तर महाराष्ट्रात ज्यावेळी अशा दुर्घटना घडल्यात त्यावेळी हे सरकारचं अपयश आहे, त्या सरकारच्या यंत्रणेचं अपयश आहे, आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्या, अमक्यानं अमुक करा, असं काहीतरी ते ट्विट करतात, भाषण करतात. कसं आहे, अशा दुर्घटनानंतर गुजरातमध्ये शेजारी घडले, कुठल्या राज्यात कुठं घडते तर जगाच्या पाठीवर अशी कुठेही घटना घडली तरी ती दुर्घटनाच असते. मग गुजरातमध्ये असं हॉस्पिटलला आग लागली आणि तिथं काही मृत्यू झाल्यावर ही गुजरातमध्ये घडलेली ही घटना दुर्दैवी आहे, मृतांच्या आत्म्यांना चिरशांती लाभो, ओम शांती. म्हणजे महाराष्ट्रात घडलं की इथल्या आरोग्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा आहे, इथल्या सरकारचं अपयश, आणि गुजरातमध्ये घडलं की दुर्दैवी घटना आहे, आत्म्यांना चिरशांती लाभो. म्हणजे यातनंही यांची जी मनोवृत्ती आहे ना ती मनोवृत्ती दिसते. आपला आक्षेप कुठं असायला पाहिजे, आक्षेप असायला पाहिजे अशी दुर्घटना घडल्यानंतरही तिथल्या संबंधितांच्याकडून काय सरकारकडून असंवेदनशीलता दाखवली जाते का, तिथं या यंत्रणेकडून काही त्या संदर्भातला नेग्लिजन्स दाखवला जातो का, याकडे आपलं दुर्लक्ष असायला पाहिजे, त्या संदर्भात आपली आक्रमक भूमिका असायला पाहिजे. पण मला वाटतं हे या विरोधी पक्ष नेत्याकडून, विरोधी पक्षाच्या लोकांच्याकडून घडत नाही आणि त्यामुळे सातत्यानं त्यांच्या वर्तनातला दुटप्पीपणा, म्हणजे केंद्रानं महाराष्ट्रावर आतापर्यंत ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि अन्य सगळ्यांच्या, म्हणजे परदेशातून आलेलं साहित्य, या सगळ्या बाबतीत केंद्रानं सातत्यानं महाराष्ट्रावर प्रचंड अन्याय केलेला आहे. वारंवार तो आकडेवारीनिशी, वेगवेगळ्या आकडेवारीनिशी समोर आलाय. त्याबद्दल यांनी कधी भ्र काढलेला नाही. यांनी अर्थात यांच्याकडून अपेक्षा नाही की यांनी केंद्राचा निषेध करावा, पण यांनी एवढं तरी कधीतरी म्हणायला पाहिजे होतं की आपण नीट वस्तुस्थिती समजून घेऊ आणि काही गफलत झाले असेल तर दुरुस्त करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करू. पण असं म्हणण्याचं सुद्धा औदार्य किंवा असं म्हणण्याची सभ्यता यांनी आतापर्यंत दाखवलेली नाही. त्यामुळे हे महाराष्ट्रद्रोही आहेत अशी सातत्याने यांची टीका होते. म्हणजे खरं तर हे वाईट आहे, आपल्यासाठी वाईट आहे. अशा रीतीने विरोधी पक्षाची प्रतिमा महाराष्ट्रद्रोही म्हणून त्यांना हिणवलं जाणं, लोकांचा एखाद्या विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भात प्रचंड दोष असणं आणि त्यांना एखाद्या अशा हिणवणाऱ्या नावानं त्यांना संबोधलं जाणं, हे खरं तर वाईट आहे. म्हणजे इथं पुन्हा मला देवेंद्र फडणवीस यांच्याच वाक्याचा आधार घ्यावा लागेल की विरोधकांची विश्वासार्हता संपुष्टात येते तेव्हा अराजकताची स्थिती निर्माण होते. खरं तर महाराष्ट्रात अशी काही परिस्थिती आलेली नाही, पण खरं तर हे अशाच रीतीनं यांची विश्वासार्हता संपुष्टात आली आणि हे आपली विश्वासार्हता मिळवण्यासाठी यांनी प्रयत्न केले नाहीत तर हे सरकार सुद्धा अगदी बेबंद होईल आणि मग त्यांनाही आपण जे करतोय ते सगळं थोर आहे. आपलं फेसबुक लाईव्ह म्हणजे आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सगळे महाराष्ट्रातले प्रश्न सुटत आहेत असा काहीतरी त्यांचाही गैरसमज होईल आणि त्यातून सामान्य माणसांचं नुकसान होईल. मला वाटतं खरं तर त्यासाठी विरोधी पक्ष अतिशय सक्षम असणं आवश्यक आहे. तो सक्षम आहेच, पण तो अतिशय गंभीर असायला पाहिजे, तो संवेदनशील असायला पाहिजे आणि जबाबदार असायला पाहिजे. त्यानं केवळ व्यक्तिगत हिताच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन
एकूण लोकांच्या हिताची, समाजाच्या हिताची अशी भूमिका घेऊन मला वाटतं त्या दृष्टीनं प्रयत्न केले तर ते जास्त योग्य ठरेल आणि लोकांच्याही हिताचं ठरेल असं मला वाटतं. आपण इथं शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि मी इथं थांबतो. धन्यवाद. काही प्रश्न असेल तर मला माहित नाही तुमचं नियोजन काय, त्यानंतर संयोजकांनी पुढचं सांगावं. धन्यवाद सर. फार विस्तृत आणि सूक्ष्म आपण विवेचन केलेलं आहे. आपल्या जेव्हा व्याख्यान चालू होतं ते युट्यूब, फेसबुक लाईव्ह आणि झूम टीव्हीवर सध्या चालू आहे, त्या आपल्या व्याख्यानावर फार चांगल्या कॉमेंट्स येत आहेत. त्यातील जे काही भरपूर प्रश्न आलेले आहेत तसे राजकारणावर, परंतु जो आपला मुख्य विषय आहे महाराष्ट्रातील बदलते राजकारण आणि विरोधी पक्षाची भूमिका, या मुख्य विषयाच्या अनुषंगानेच आपण प्रश्न घेऊ. पहिला प्रश्न आहे की महाराष्ट्रातील विधानसभेतील विरोधी पक्ष नेत्यांचे हे जे वर्तन आहे सध्या महामारीच्या काळामधलं, हे विरोधी पक्ष नेत्यास अनुसरून आहे का? नाही, मी तेच मला म्हणायचं आहे की हॅलो, मी तेच म्हणलं की खरं विरोधी पक्ष नेत्यांना अत्यंत अति जबाबदारीनं वर्तन असायला पाहिजे. हे अशा संकटाच्या काळात राजकारण करायलाच पाहिजे. म्हणजे या सरकारला सत्तेवर खाली खेचायचं आहे ही भूमिका विरोधी पक्ष नेत्याची असायलाच पाहिजे. त्यात काही चूक असण्याचं कारण नाही. ते त्या बाबा हे सरकार पडलं पाहिजे, सरकार खाली खेचायला पाहिजे ही विरोधी पक्षाची भूमिका, ते चूक काय? ते असायला विरोधी पक्ष नेत्यानं सत्ताधारी बनायचं स्वप्न बघायलाच पाहिजे. ते स्वप्न बघण्यात काही चूक नाही. पण संकटाच्या काळात सुद्धा लोकांचे प्रश्न बाजूला ठेवून फक्त राजकारण केलं जातं. याबद्दल मला वाटतं व्यापक पातळीवर आक्षेप आहेत आणि त्यात सुधारणा होण्याची विरोधी पक्षाकडून आवश्यकता आहे. भारतीय संवैधानिक व्यवस्थेमध्ये आपण पाहतो की जे समाज माध्यम आहेत ते लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण त्यांना बघतो. तर विरोधी पक्षाची भूमिका ही समाज माध्यम सुद्धा मांडत असतात. ऐकू येतंय सर? हो, येते. हा, विरोधी पक्षाची भूमिका ही समाज माध्यम सुद्धा आणि मुद्रित माध्यम सुद्धा मांडत असतात. तर ती भूमिका सध्या ते पार व्यवस्थित पाडतायत का? खर तर माध्यमांची भूमिका ही विरोधी पक्षाची भूमिका असते. हो, ते कुठलंही सरकार असू दे आणि ती विरोधी पक्षाचीच असायला पाहिजे. ठीक आहे, विधायक गोष्टीत सरकारच्या चांगल्या गोष्टींना समर्थन हा भाग वेगळा. माध्यमांची भूमिका विरोधी पक्षाचीच असायला पाहिजे. पण दुर्दैवानं 2014ला केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आल्यानंतर त्यांनी ज्या रीतीनं एकूण सगळी माध्यम नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर त्यांनी ज्या रीतीनं सगळी माध्यमं मुठीत ठेवण्याचा प्रयत्न केला, सगळ्या माध्यमांना अंकित करून घेतलं, मग ते दहशतीच्या मार्गाचा अवलंब केला, आर्थिक बळाचा वापर केला आणि देशातली सगळी म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स माध्यम सगळी आपल्या अंकित करून घेतली. सगळी मुद्रित माध्यम सुद्धा, म्हणजे एक हिंदूचा अपवाद वगळला तर मला वाटतं आता मुद्रित माध्यमांच्या मध्ये हिंदू आणि द टेलिग्राफ कोलकात्यातनं निघाला, ही 2 वृत्तपत्र जर आपण सोडली तर मला वाटतं मुद्रित माध्यमात सुद्धा या सरकारला प्रश्न विचारणारं कुठलं माध्यम आहे असं दिसत नाही. सगळी सरकारला शरण गेलेली माध्यम आहेत आणि सरकार धार्जिनं जे काय असेल ते म्हणजे अत्यंत कठीण काळात सुद्धा सरकारच्या प्रतिमा निर्मितीचं काम ती माध्यम करत असतात. म्हणजे ज्यावेळी वेगळी अडचणीची परिस्थिती असते त्यावेळी पंतप्रधान मोदी हेडलाईन मॅनेजमेंटचं काम करतात असं म्हणतात. म्हणजे अत्यंत सरकारविरुद्ध सगळे टीका होते, सगळीकडे आपला कारभाराचे चिंध्या फाडायला लागलेत लोक. अशा वेळी लक्षात कधीतरी एक पंतप्रधान नरेंद्र मोदी टीव्हीच्या पडद्यावर येतात, लोकांशी संवाद साधतात आणि मास्क लावा, अमुक करा, 2 गज की दुरी ठेवा आणि ही लढाई आपण जिंकूच. मग दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरना हेडलाईन मिळते, करोनाची लढाई आपण जिंकूच, पंतप्रधानांची ग्वाही.
आणि बाकी सगळे विषय बाजूला पडतात. म्हणजे हेडलाईन मॅनेजमेंटचं हे जे काम आहे हे करतात आणि त्या कामात सरकारला ही सगळी माध्यमं मदत करतात. टीव्हीवर त्याच पद्धतीने एक एनडीटीव्ही इंडिया सारखा एखाद्या चॅनलचा अपवाद वगळला तर सगळी प्रादेशिक भाषेतली आणि सगळ्या भाषांच्यातली बहुतेक माध्यमं ही सरकारला शरण गेलेली आहेत. आणि त्यामुळं सरकार ह्या मध्यवर्ती, खरं तर मेनस्ट्रीम मीडिया म्हणतात त्याला, मेनस्ट्रीम मीडिया म्हणणं चुकीचं आहे, त्याला कॉर्पोरेट मीडिया म्हणायला पाहिजे. हा जो सगळा कॉर्पोरेट मीडिया आहे आणि हा सगळा कॉर्पोरेट मीडिया सरकार धाजीने कामं करायला लागलाय आणि त्यामुळे सामान्य माणसाचे प्रश्न आता या माध्यमांच्या अजेंड्यावरून हद्दपार झालेले आहेत. आणि मग त्यामुळं मग शेतकरी दिल्लीत किती दिवस आंदोलन केले तरी शेतकऱ्यांच्या संदर्भात काही बातमी येत नाही. पण मग त्यात कुणीतरी एखादी खलिस्तानची एखाद्या म्हणजे लाखो लोकांच्यात कोणतरी एकजण घुसला आणि त्यानं खलिस्तान जिंदाबादची घोषणा दिली की शेतकऱ्यांच्यात खलिस्तानमध्ये घुसले आहेत, अशा पद्धतीच्या बातम्या टीव्ही चॅनल सांगतात. किंवा या कोविडमुळे लाखो लोक, हजारो लोक मरत असताना कोणतरी दिल्लीतल्या चॅनलचा कोणतरी एक मुख्य अँकर ट्विट करतो की आपण जरा सकारात्मक विचार करायला पाहिजे, सतत नकारात्मक प्रसार नको करायला आपण, अशा पद्धतीनं केलं जातं. किंवा कोविडचा प्रसार करताना सगळ्या सुपर स्प्रेडर म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगालमध्ये हजारोंच्या सभा घेऊन कोविडचा प्रसार करत होते. त्यावेळी हे पंतप्रधान चुकतायत असं म्हणण्याचं धाडस एकाही वाहिनीनं केल्याचं आपल्याला दिसत नाही. तर ही फार भीषण परिस्थिती आहे. ती सगळे देशाच्या पातळीवर, राज्याच्या पातळीवर सगळीकडेच आपल्याला ही परिस्थिती दिसते. दुसरा प्रश्न आहे, आपला राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे, त्या अनुभवामधूनच एक प्रश्न आलेला आहे की सर, राज्यातील आतापर्यंतचा सर्वात योग्य आणि सक्षम विरोधी पक्ष नेता आपण कोणाला म्हणणार? खर तर असं पुन्हा एकाला सर्टिफिकेट द्यायचं म्हणजे कुणावर तरी अन्याय केल्यासारखं होईल. पण मी मगाशी उल्लेख केला, नारायण राणे यांनी विरोधी पक्ष नेते असताना फार उत्तम रीतीनं काम केलं. गोपीनाथ मुंडे, मनोहर जोशी यांनी विरोधी पक्ष नेते असताना उत्तम काम केलं. धनंजय मुंडे यांनी उत्तम काम केलं. त्याच्या आधी म्हणजे काही मी नावं घेत नाही कारण नावांचे गोंधळ होऊ शकेल. कारण आधीच्या काळात 1960 नंतरच्या काळात जे विरोधी पक्ष म्हणजे विरोधी नेते कोण होते, विरोधी पक्ष नेते कोण होते याच्या संदर्भात नेमकी नावांची गफलत व्हायला नको. पण अगदी त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे आपल्याला माहित असेल, एन डी पाटील असतील, दत्ता पाटील असतील, उत्तमराव पाटील असतील, या अशा किंवा कम्युनिस्ट पार्टीच्या काही लोकांनी त्या विरोधी पक्ष नेतेपद सांभाळलं. तर अशा वेगळ्या लोकांनी त्या काळात विरोधी पक्ष नेते म्हणून चांगलं काम केलेलं आहे. केशवराव धोंडगेंचं नाव इथं समोर आले, पण केशवराव धोंडगे विरोधी पक्ष नेते होते का या संदर्भात मला संदर्भ तपासून घ्यावा लागेल. तर असे खूप विरोधी नेत्यांनी खूप चांगलं काम केलंय. पण विरोधी पक्ष नेता म्हणून मला ही जी आता आम्ही नावं घेतली ही फार महत्वाची नाव आहे. त्यांची म्हणजे आपल्या डोळ्यासमोर माझ्या आपल्या घडलेली कारकीर्द आहे. मारुती तिगमपुरे सर. हा सर, हा प्रश्न, सरळ प्रश्न विचारा. यस सर, यस. नमस्कार सर. आता आपण मांडणी करत असताना मांडणीच्या उत्तरार्धात तुम्ही म्हणालात की विरोधी पक्ष नेत्यांनी सत्ताधारी बनण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, याच्यात काही गैर नाही. अगदी समर्थनीय आहे, याच्यात काही गैर नाही. पण सत्ताधारी बनण्यासाठी म्हणून महाराष्ट्रद्रोही भूमिका घेणं आणि महाराष्ट्र कसा बदनाम होईल आणि देश पातळीवर महाराष्ट्र बॅकफूटवर कसा जाईल यासाठी स्वतःच विरोधी पक्ष नेत्यांनी तशा स्वरूपाच्या कृती करणं हे मला वाटतं हे निंदनीय आहे. याचं कुठल्याही पातळीवर आपण समर्थन करू शकत नाही. आपल्याला काय वाटतं? नाही, बरोबर आहे. तुम्ही जे मांडलंय ते अत्यंत योग्य आहे. अशा रीतीनं विरोधी पक्ष नेत्यानं इथं वेळोवेळी दिसलेलं आहे. महाराष्ट्र आणि गुजरात म्हणजे गुजरातच्या संदर्भात पक्षपाती भूमिका केंद्रीय नेतृत्वानं अनेकदा घेतलेल्या आहे. पण त्या संदर्भात कधी यांनी ब्र काढली ऐकू येते सर. नाही तर काय म्यूट झालं होतं. तर केंद्रीय नेतृत्वानं महाराष्ट्राच्या संदर्भात पक्षपाती भूमिका अनेकदा घेतलेल्या आहे. वेगवेगळ्या वेळी महाराष्ट्रावर अन्याय केलेलं, महाराष्ट्राला दुजाची सापत्न वागणूक दिल्याचं समोर आलेलं आहे. पण त्यावेळी कधीही आताच्या विरोधी पक्ष नेत्यांनी केंद्र सरकारच्या संदर्भात एक साधी प्रतिक्रियाही दिलेली नाही.
खरं तर मी असं अपेक्षित करत नाही की त्यांनी आपल्या सरकारचं काय त्या संदर्भात निषेधाची भूमिका घ्यावी, निषेधाचं वक्तव्य करावं. पण कधीतरी बाबा असं काही घडलं असेल तर आपण नीट माहिती करून घेऊ आणि आपलेच तिथं लोक आहेत तर आपण ते दुरुस्त करून महाराष्ट्रावर झालेला अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करू, असं म्हणण्याचं सौजन्य सुद्धा कधी दाखवलेलं नाही, हे आपण लक्षात घ्यावं लागेल. दुसरा असा आहे की सर, विरोधी पक्ष नेता होण्यासाठी काही मानदंड ठेवावत का? त्याच्यासाठी काही क्वालिफिकेशन्स ठेवावत का? त्याचा संदर्भ असा आहे की एक माणूस मुख्यमंत्री टर्म संपली की लगेच दुसऱ्या दिवशी विरोधी पक्ष नेता होतो. नाही, मानदंड असं नाही. ही लोकशाही व्यवस्था आहे आणि त्या लोकशाहीच्या संसदीय व्यवस्थेमध्ये ठरलेलं आहे की कुणाला विरोधी पक्ष नेता होता येईल. म्हणजे सत्ताधारी पक्ष आहे आणि विरोधी पक्ष आहे. तर विरोधी पक्षातला जो मोठा पक्ष असेल आवश्यक संख्याबळ गाठणारा, त्या पक्षानं आपला नेता ठरवायचा आहे. म्हणजे विरोधी पक्ष नेता कोण आहे हे सभापती नाही ठरवत. समजा भारतीय जनता पक्षाचा विरोधी पक्ष, भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष आहे, तर भारतीय जनता पक्षाचं विधिमंडळ सदस्य असतात, ते ठरवतात की विरोधी पक्ष नेता कोण असेल. किंवा त्या अर्थात हे लोकशाही आपण फार आदर्श लोकशाहीवादी पद्धतीने झालं. म्हणजे दिल्लीहून सांगितलं जातं की यांना आपला विरोधी पक्ष नेता करायचा. ही झाली घटनात्मक प्रक्रिया. आपला अनुभव काय सांगतो की असं काय असावं का? नाही, घटनात्मक प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन आपण काही विचार करू शकत नाही ना. म्हणजे तुम्ही क्वालिफिकेशनचं म्हणाल तर जर तुम्हाला इथं निवडणूक लढवण्यासाठी काही क्वालिफिकेशन नाही, म्हणजे जो आमदार होऊ शकणारा कुणी मनुष्य मुख्यमंत्री होऊ शकतो, तसा विरोधी पक्ष नेता होऊ शकतो. इथं आपण काही त्या संदर्भात मत मांडण्याचं काही मला तिथं काय फारसा हाशील दिसत नाही. किरण गायकवाड नावाचे श्रोते आहेत, त्यांचा एक प्रश्न आहे. एखाद्या महत्वाच्या विषयावर सभागृहाच्या बाहेर विरोध करायचा आणि सभागृहात मात्र विरोध करण्याच्या ऐवजी सभागृहातून बाहेर पडायचं, अशी ही विरोधी पक्षाची भूमिका महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणामध्ये दिसून येत आहे. याविषयी आपले मत काय? खरं बऱ्याचदा हे त्यांच्या व्यूहनीतीचा एकूण राजकीय व्यूहरचनेचा भाग असतो. म्हणजे एखाद्या प्रश्नासंदर्भात सभागृहात काय वर्तन करायचं, सभागृहात काय भूमिका घ्यायची, हे त्यावेळच्या राजकीय परिस्थितीवर अवलंबून असतं आणि मला वाटतं त्यावेळी तसे निर्णय घेतले जातात. म्हणजे बऱ्याचदा सभागृहाच्या बाहेर विरोध केला जातो, पण बऱ्याचदा असं असतं की एखादं विधेयक महत्वाचं आहे, एखादी गोष्ट महत्वाची आहे, ती करायची आहे, तर बाबा त्यात काही दुरुस्त्या करायच्या असतील किंवा ती आहे तशी करायची असतील, तर बऱ्याचदा मग सरकार आणि विरोधी पक्ष नेते एकत्र येऊन सभापतींच्या दालनात किंवा अन्य कुठेही चर्चा करतात. तर ते कधी कधी विरोधी पक्ष नेते असं म्हणू शकतात बाहेर तिथं की बाबा ही आमची भूमिका वेगळी आहे, पण तिथं पुन्हा त्यांची समजूत घातली शकते, तुम्ही याला विरोध करा, याच्या दुरुस्तीसाठी आग्रह धरा. पण ही लोकहिताची भूमिका आहे. हे विधेयक आता जर एवढ्या काळात मंजूर झालं नाही तर पुढच्या काळात या अडचणी येऊ शकतात. तर असं काय असतं, त्यावेळी एक विधायक राजकारणाचा भाग म्हणून सभागृहात त्या गोष्टीला पाठिंबा देणं आणि बाहेर मात्र त्याच्या भूमिका विरोधात घेणं असं बऱ्याचदा घडू शकतं. त्यावेळेचं राजकारण काय आहे, त्यावेळीची राजकीय परिस्थिती काय आहे आणि कोणत्याही अपरिहार्य परिस्थितीतून ते घडलेलं आहे यावर ते सगळं अवलंबून असतं. म्हणजे हार्ड अँड फास्ट आपण हे असंच असू शकतं, असं करणं बरोबर आहे काय असं म्हणू नाही शकत. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पातळीवर जसं सरकार आपल्या इथं स्थापन झालं महाराष्ट्रात, तसा प्रयोग देशव्यापी पातळीवर होऊ शकतो का? आता अजून निवडणुकांसाठी 3 वर्षांचा अवधी आहे. म्हणजे केंद्रातलं सरकार सत्तेवर येऊन 2 वर्ष झालेले आहेत, त्यामुळे 3 वर्षांचा अवधी आहे. तर नंतरच्या काळात राजकारण कशा रीतीनं वळण घेईल, कारण आता तर केंद्रातलं जे भारतीय जनता पक्ष आहे, एकटा पक्षाकडे 300हून अधिक जागा आहेत. त्यामुळे एनडीएतले बाकीचे पक्ष जरी बाजूला गेले तरी भारतीय जनता हे केंद्रातलं सरकार काय धोक्यात येण्याची कोणत्याही पातळीवर कोणत्याही पद्धतीची शक्यता नाही. तर यातला मार्ग पुढचा असा असू शकतो की भारतीय जनता आता जी
विरोधकांची अत्यंत दयनीय कमकुवत अवस्था आहे. तर अशा परिस्थितीत पुढचं केंद्रातलं सरकार म्हणजे या भारतीय जनता पक्षाला एक समर्थ पर्याय कसा देता येऊ शकतो याचा विचार पुढच्या पातळीवर करणं आवश्यक आहे. मग जे या सरकारच्या विरोधातले सगळे, आता कसं झालं, ममता बॅनर्जी नी ज्या पद्धतीनं बंगालमध्ये यश मिळवलेलं आहे त्यामुळे त्यांच्याकडे सगळं लक्ष केंद्रित झालेलं आहे. शिवसेना हा आधीच्या काळात एनडीए बरोबर असलेला म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर असलेला पक्ष आहे, तो त्या पक्षापासून वेगळा झालेला पक्ष आहे. म्हणजे राजकारण थोडं बदललेलं आहे. असे आता आणखी बाबा तिथं तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्ष खूप आक्रमकतेने राजकारणात उतरायला लागलाय. त्यामुळे चंद्रशेखर राव जे आतापर्यंत भारतीय जनता पक्षाचा बी टीम म्हणून काम करतात, तर त्या पक्षाची भूमिका काय, तो पक्ष समजा या विरोधी आघाडीत येऊ शकतो का, असे आता तमिळनाडूत स्टॅलिनच्या पक्षानं खूप ताकदीनं तिथं जागा मिळवल्या आहेत, तर तो पक्ष आहे. असे प्रादेशिक पक्ष सगळे एकत्र करणं, एकत्र अशा पक्षांनी एकत्र येणं आणि पुन्हा त्याला काँग्रेस सोबत असणं, या सगळ्यांच्या हे सगळं ज्यावेळी होईल आणि हे सगळं जमवून कुणीतरी त्याला एक, आता युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी आहे, सोनिया गांधींच्या संदर्भात त्यांच्या प्रकृतीचे त्या तक्रारी गेल्या काही अलीकडच्या काळात खूप तीव्रतेने जाणवायला लागल्यात आणि त्या प्रकृतीच्या तक्रारींच्यामुळे त्या सक्रियतेनं राजकारण करू शकत नाहीत. म्हणजे काँग्रेसच्या पातळीवर राजकारण करण्यालाही त्यांना खूप मर्यादा येत आहेत. राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपद सोडलेलं आहे. खरं तर ते पुन्हा अध्यक्ष नजीकच्या काळात होऊ शकतील असं दिसतंय, पण ते अध्यक्ष झाले तरी त्यांच्या पुढचं आव्हान असेल, ते आव्हान असेल काँग्रेस पक्ष मजबूत करण्यात. त्यामुळे ही जी सगळी काय बाकीचं लष्कराच्या भाकऱ्या बांधण्याचं राजकारण आहे, सगळ्या पक्षांना एकत्र करणं, सगळ्या पक्षांच्या दाड्या कुरवाळणं, तुम्ही या आपण मोदींच्या विरुद्ध आघाडी हे करूया, हे सगळं त्यांना कितपत शक्य होईल. आणि पुन्हा राहुल गांधी हे ज्युनियर आहेत खूप, त्यामुळं त्यांच्या शब्दाला किती लोक प्रतिसाद देतील या प्रादेशिक पक्षांचे लोक, या सगळ्यांमधल्या अडचणी आहेत. मग अशा परिस्थितीत कोण एक सगळ्यांना जोडून ठेवणारा धागा असू शकतो, असं काही पुढं आलं, युपीएचं पुनर्गठन झालं किंवा युपीए ही संकल्पना न घेताही सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र करून तिसरी आघाडी असू शकते, असं काही जर एक वेगळ्या ज्या ताकदवान प्रादेशिक पक्षांना ते ठामपणे केंद्रात मोदी सरकारच्या भाजपच्या विरोधात भूमिका घेतील अशा पक्षांना, कारण पुन्हा हे YSR रेड्डीचा पक्ष किंवा बिजू जनता दल यांना नुसतं घ्यायला म्हणून संख्याबळाचा उपयोग नाही, कारण ते पुन्हा त्यांच्याच वळचणला जाणार आहेत. अर्थात ते त्यांच्या वळचणला जाणार म्हणजे केंद्रात सत्ता बदल झाला तर ते पुन्हा इकडे येतील, पण केंद्रात ज्या पक्षाची सत्ता आहे त्याच्या बाजूला राहण्याची त्यांची परंपरा आहे. त्यामुळं असं काही जर घडलं तर मला वाटतं त्यातून काही सकारात्मक गोष्टी घडू शकतील आणि पुन्हा मग त्यांनी लोकसभा निवडणुकीत जर अतिशय चांगला प्रयत्न त्यानंतर केला, त्यानंतर जर चांगला परफॉर्मन्स दिला आणि लोकांचंही आता एकूण कोविडच्या परिस्थितीतलं एकूण चित्र बघितलं तर लोकांचा भ्रमनिरास व्हायला लागलाय. आपल्याला सोशल मीडियावर किंवा अन्यत्र दिसून येईल की जे भक्त होते ती भक्त मंडळी सुद्धा आता सरकारच्या विरोधात बोलायला लागले. त्यामुळे जर काही सकारात्मक घडलं तर पर्याय उभा राहू शकेल. प्राध्यापक विक्रम खिल्लारे सर आहेत, त्यांनी एक कॉमेंट्स केले आहे या विषयावर की ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन काँग्रेसने बहुमत होत असेल तर संख्येप्रमाणे सामील व्हावे तरच बीजेपीला यांना पर्याय देता येईल. कसं असतंय, ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या राजकीय अस्तित्वासाठी भारतीय जनता पक्षावरून लढा देणं वेगळं आणि त्यांनी देशाच्या पातळीवर सगळ्यांना एकत्रित करणं, त्यासाठी अहंकार बाजूला ठेवून सगळ्यांना एकत्रित घेणं, त्यासाठी ममता बॅनर्जींची प्रवृत्ती आतापर्यंत दिसलेली नाही. खरं तर म्हणजे त्या संदर्भातलं आता एकच नाव आहे, ते शरद पवार आहे, ज्यांचे अन्य सगळ्या पक्षातल्या नेत्यांशी, सर्व काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांशी सौहार्दाचे संबंध आहेत. त्यांची सगळ्यांना एकत्र आणण्याची क्षमता आहे. म्हणजे आता त्यांच्या पक्षाची ताकद किती हा मुद्दा नसतो, इथं मुद्दा असतो राष्ट्रीय राजकारणातलं तुमचं स्थान काय आहे, तुमचा एकूण व्यक्तिगत संपर्क काय आहे, तुमचा अन्य राजकीय पक्षांशी असलेले संबंध कसे आहेत. मला वाटतं त्या आघाडीवर शरद पवार हे आताचं निर्विवाद नाव आहे.
फक्त आता पवार साहेब त्यांचं वय आणि त्यांची प्रकृती या गोष्टी त्यांना कशा कितपत साथ देतात यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असतील. सर संजय शिंदे बोलतो, एक प्रश्न विचारायचा. हा बोल. हॅलो. हा बोला. तुमचं विरोधी पक्ष नेत्याची भूमिका खूप चांगली मांडली आपण, पण एक जे मला प्रश्न असा विचारायचा आहे की विरोधी पक्षापेक्षा सत्ताधारी अत्यंत बेजबाबदार वागतात, त्याच्यावर फारशी चर्चा झाली नाही. मध्ये माझा फोन कटत पण होता, कारण गृहमंत्र्याचा राजीनामा दिला गेला, पण सामाजिक न्याय मंत्र्यांचा राजीनाम्याची चर्चा जेव्हा झाली तेव्हा सत्ताधाऱ्यापेक्षा विरोधकांनीच त्यांना वाचवायचं काम केलं. मग सत्ता टिकवण्यासाठी हे रोज तडजोडी करत असतील तर विरोधी पक्षानंच का जबाबदारीने वागावं सत्ताधाऱ्यांपेक्षा जास्त? मला माझं खरं तर या संदर्भातली वेगळी मतं आहेत. म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे तो थेट धनंजय मुंडे यांच्या संदर्भातला आहे. तर मला त्या संदर्भात काय नाव घेण्याचं काय अडचण असण्याचं कारण नाही. मुद्दा असा आहे की म्हणजे इथं 2-3 प्रकरणं सलग येतात. पहिलं धनंजय मुंडे यांचं प्रकरण येतं, नंतर त्या पूजा चव्हाण आत्महत्येचं प्रकरण आणि त्या संजय राठोडांच्या राजीनाम्याचं प्रकरण येतं, नंतर अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचं प्रकरण येतं. तर आपल्याला इथं हे सापेक्ष आहे. म्हणजे संजय राठोड यांचा राजीनामा झाला कारण तिथं एक मोठा गुन्हा घडला, एका मुलीनं आत्महत्या केली, तरुण मुलीनं आत्महत्या केलेली होती आणि त्या संदर्भातले ज्या गोष्टी ज्या लॅपटॉपच्या माध्यमातून मोबाईल संवादाच्या माध्यमातून ज्या पुढे येत होत्या ते सगळं त्याचं जे संशयाची सुई थेट एका मंत्र्याकडे जात होती आणि इथं तो मृत्यूचा गुन्हा घडलेला होता. अर्थात ते त्याला जबाबदार आहेत का, कितपत आहेत का, या गोष्टी अर्थात तपासाचा भाग आहे. त्या संदर्भात आपण इथं न्यायाधीश होण्याचं किंवा तपासाधिकारी होण्याचं काहीच कारण नाही. त्यामुळे संजय राठोडांचा राजीनामा झाला. अनिल देशमुखांचा राजीनामा ही ज्यावेळी सीबीआय चौकशी ला हायकोर्टानं परवानगी दिली त्यानंतर झालेला आहे आणि तो त्यांनी स्वतःहून दिलेला आहे. तो अशा टप्प्यावर दिला आहे की बाबा यंत्रणा तपास करत असताना आपण पदावर राहणं योग्य नाही, या माध्यमातून अशी भूमिका घेऊन राजीनामा दिला आहे. अर्थात त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता असं नाही, असं काही हायकोर्टाने सांगितलं किंवा तसं काही घटनेत नाही की बाबा तपास एखादी यंत्रणा करीत असेल तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे तिथं ते, पण तरी सुद्धा त्यांनी राजीनामा दिलेला आहे. धनंजय मुंडे यांचं प्रकरण हे मला वाटतं हे खूप व्यक्तिगत प्रकरण होतं आणि सार्वजनिक जीवनातल्या माणसाचं व्यक्तिगत आयुष्यातल्या कसं असावं या संदर्भात वेगळी मतं असू शकतात. कुणी म्हणू शकतं की ते त्यांचं व्यक्तिगत आयुष्य आहे, ते त्यांनी कसं जगावं त्यांचा भाग आहे. कुणी म्हणू शकतं की नाही, व्यक्तिगत आणि सार्वजनिक फरक नाही, ते शुभ्र धुतल्या तांदळासारखं असायला पाहिजे, या संदर्भात सापेक्ष असू शकतं. धनंजय मुंडे यांचं प्रकरण होतं ते त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याशी संदर्भात होतं. तर कुठला गुन्हा घडल्याचं दिसत नव्हतं. ती प्रकरण कोर्टात होतं आणि कोर्टात तिथं काही मतभेदाचे मुद्दे होते आणि ते मतभेदाचे मुद्दे नंतर दूर झाले. त्यामुळे मला धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं आणि त्या संदर्भातली त्यांची जी भूमिका होती, आता त्यांनी जी भूमिका जाहीर केली ती भूमिका जाहीर केल्यानंतर त्या संदर्भात पुन्हा वेगळी मतं असू शकतात. अनेकांना वाटू शकतं की त्यांनी जे जाहीर केले ते खूप धाडसाचं काम आहे, म्हणजे अशी गोष्ट कबूल करणं हे महत्वाचं आहे आणि त्यात त्यांचा प्राजळपणा दिसतो. कुणी त्यांना लगेच म्हणतो अरे हा तर अत्यंत बदफैलीपणा आहे वगैरे, असं काही असू शकतं त्याच्या संदर्भात मत. पण ते काही गुन्ह्याच्या प्रकारात येत नाही. म्हणजे येत असेल तर ते ज्या पद्धतीने म्हणतात निवडणूक आयोगाला अर्ज भरताना त्यांनी माहिती दडवली वगैरे, तर त्या पातळीवरची लढाई वेगळी आहे. पण मला वाटतं या वेगळ्या प्रकरणाची गल्लत केली जाऊ नये. मी याच्याकडं असं पाहतो की विरोधकांचे आणखी एक जो प्रयत्न सुरू आहे तो म्हणजे या सरकारची यथेच्छ बदनामी करणं. म्हणजे हे सरकार चारित्र्यहीन लोकांचं सरकार आहे, हे खंडणीखोरांचं सरकार आहे, वसुलीबाजांचं सरकार आहे, हे भ्रष्टाचारांचं सरकार, असं 1, 2, 3, 4 सलग अशा काही गोष्टी सतत समोर आणायच्या. आणि ज्यावेळी अशा सतत गोष्टी समोर येतील त्यावेळी लोकांना वाटायला लागतं की लोकांच्या मनातनं सरकार हळूहळू उतरायला लागतं आणि त्यावेळी लोकांना वाटायला लागतं की अरे काय खरं नाही म्हणजे. आणि मग एका मर्यादेच्या पुढे गेल्यानंतर अशी यथेच्छ बदनामी झाल्यानंतर आणि सरकार लोकांच्या मनातनं उतरल्यानंतर
मग कधीतरी केंद्रातल्या आपल्या ताकदीचा वापर करून काहीही कुठल्या तरी एका मुद्द्यावरून सरकार बरखास्तीचा गेम खेळला तर त्यावेळी लोकांच्या मधून त्या विरोधात काही प्रतिक्रिया येणार नाही, अशा पद्धतीचा एक मला या सगळ्या माग डाव दिसतो की आधी हे सरकार लोकांच्या मनातनं उतरवायचं आणि मग आपली जी केंद्रातली ताकद आहे त्यामार्फत उतरवायचं. म्हणजे समजा काहीच नसताना आता मधल्या काळात जो गोंधळ गदारोळ झाला, या काळात जर सरकार बरखास्त करायचा प्रयत्न झाला तर प्रचंड उद्रेक होऊ शकतो, त्याची प्रचंड तीव्र प्रतिक्रिया होऊ शकते, हिंसाचार होऊ शकतो, काय होऊ शकतं. पण ज्यावेळी हे अत्यंत लोक हे 100 कोटी वसूल करतायत, हे काय 2-2 बायका ठेवतायत, हे पुरींचे खून करतायत, असं सतत करून लोकांना या सरकारबद्दलच्या भावना मारून टाकायच्या आणि हे काय गेलं काय, राहिलं काय, मेलं काय, जगलं काय, याच्याशी काही देणं घेणं नाही अशी लोकांची भावना तयार होईल, त्यावेळी बरखास्त करायचं, असं एक मला इथं भारतीय जनता पक्षाचं एक नियोजनबद्ध षडयंत्र दिसतं. आता इथं अशा परिस्थितीत जबाबदारीने वागण्याची जबाबदारी सरकारची आहे, सरकारमधल्या नेत्यांची आहे, पण मला वाटतं त्या जबाबदारीचा एकूण या सरकारमध्ये बऱ्याच लोकांच्या मध्ये मला अभाव दिसतो, हे खरं आहे. एक शेवटचा प्रश्न घेऊ आपण आता, चालेल सर? हा घ्या नाही घ्या. गणेश मोहिते, गणेश मोहिते, हा बोला. सर, मुद्दा असा होता की आपण विस्तृतपणे अतिशय सखोल असं विश्लेषण केलं, परंतु महाराष्ट्राच्या एकूण जडणघडणीमध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्राची राजकीय संस्कृती म्हणून ज्याला आपण देशभर चर्चिली जाते ती सहिष्णुता, उदारता किंवा संविधानिक मूल्याची असणारी जी एकूण चाड आहे, यासाठी भारतभर राजकीय संस्कृती म्हणून महाराष्ट्राच्या संस्कृतीकडे वेगळी आणि तशी जडणघडण सुद्धा यापूर्वीच्या सगळ्या नेत्यांनी केलेली आहे. म्हणजे शरद पवारांचं सुद्धा वर्तन जर बघितलं आपण, राजकीय वर्तन, तर त्या पद्धतीचं राहत आलेलं. त्यांनी काय मग संविधानिक मूल्यांना कसं जपता येईल हे बघितलेलं. आता 105 ही मॅजिक फिगर देवेंद्र फडणवीसांकडे असताना सुद्धा किंवा आता तुम्ही म्हणाल तसे 106 झाली आणि पूर्वी अगदी छोटीशी संख्या असायची, काँग्रेस सरकार असताना छोटीशी विरोधी पक्षाची 10-12 आमदार असायचे चेकअपचे वगैरे, तरी सुद्धा एक नैतिक वजन जे होतं महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्याचं, त्या नैतिक वजनाची असणारी जी किंमत आपण पाहायचो की अनेक योजना त्या काळात सरकारला कराव्या लागल्यात, परंतु अलीकडे आपण पाहतो की 106 आमदार असताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांना हे नैतिक वजन, म्हणजे हे स्खलन तसं 1990 नंतर सुरू झालं, पण हे टोकदार असं जे आपल्याला दिसतंय ते या 2-4 वर्षामध्ये किंवा या 2 वर्षामध्ये दिसतंय आपल्याला अतिशय प्रभावीपणे. विखे पाटलांपासून हे अधिक जोरकसपणे सुरू झालं आणि देवेंद्र फडणवीसांकडे प्रचंड संख्या असून सुद्धा महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये एक नैतिक वजन विरोधी पक्षनेता म्हणून त्यांना पाडता येत नाही. कदाचित ते थोडंसं आक्रमकपणे बोलतात, पुन्हा त्यांच्या बोलण्यामध्ये सत्यतेचा बराचसा अभाव असतो, जे सातत्यानं आपण पाहतो. तर ते अशा गोष्टी अशा थोपवतात, म्हणजे त्या खोट्या असतात. नंतर आता जसं मोदींनी काल परवा मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्र सरकारची स्तुती केली, सुप्रीम कोर्टाने हवाले दिले, याचाही तुम्ही उल्लेख केला. मग एकीकडे मग देवेंद्र फडणवीस स्वतःच उघडे पडतात. हा सर बोला. हा बरोबर आहे. खरं तर विरोधी पक्ष नेत्याचा नैतिक धाक असावा लागतो, सरकारवर धाक असावा लागतो. तो धाक यांनी ठेवलेला नाही, कारण यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून काम करण्याऐवजी, म्हणजे यांच्याकडे बघितल्यानंतर, यांच्या वर्तनाकडे बघितल्यानंतर सत्ता गमावल्यामुळं वैफल्य आलेला नेता असं देवेंद्र फडणवीसांच्या एकूण वर्तन आहे. त्यांचं वर्तन विरोधी पक्ष नेत्यासारखं नाही. विरोधी पक्ष नेता हे घटनात्मक पद आहे, त्या घटनात्मक पदाचे खूप अधिकार आहेत. तो अनेक रीतीने सरकारवर अंकुश ठेवू शकतो, अनेक गोष्टी सरकारच्या दुरुस्त करायला लावू शकतो. म्हणजे मला नेहमी कोविड सुरू झाल्यापासून नेहमी वाटतं की विरोधी पक्ष जर सक्षम असतात तर महाराष्ट्रातल्या जनतेचं आयुष्य अधिक सुसह्य झालं असतं. कारण या सरकारनं सुरुवातीच्या काळापासून कोविडच्या काळात अनेक चुका केल्या आहेत आणि गंभीर चुका केलेल्या आहेत. यांच्या वर्तन व्यवहारापासून एकूण अंमलबजावणीपर्यंत अनेक पातळीवर सरकार अपयशी ठरलं दिसतं. पण केवळ विरोधी पक्ष नेता सक्षम नसल्यामुळं आणि या त्रुटींच्यावर त्यांना नेमकं बोट ठेवता आलेलं नाही आणि त्यांनी अनेकदा चुकीच्या गोष्टींचा प्रोजेक्ट केल्यामुळं, चुकीचे आरोप केल्यामुळं, सतत एक कारस्थान केल्यामुळं, त्यांनी ज्यावेळी खरोखर काही गंभीर आरोप केले त्या आरोपांचं गांभीर्य लोकांनी बघितलं नाही, त्यांच्याकडे त्याचं गांभीर्य राहिलं नाही. याचा खरं तर अंतिमतः हे काही देवेंद्र फडणवीसांचं नुकसान नाही, हे महाराष्ट्राचं नुकसान आहे. मला वाटतं महाराष्ट्राच्या
सामान्य लोकांचं नुकसान आहे. विरोधी पक्ष सक्षम असता तर महाराष्ट्रातली कोविडची परिस्थिती आजच्यापेक्षा अधिक चांगली असती. इथली एकूण सगळी जे वातावरण आहे ते सुद्धा वातावरण लोकांच्यासाठी अधिक सुसह्य असतं. सरकार, याचा अर्थ हे सरकारवर जबाबदारी मी विरोधी पक्षावर ढकलतोय असं नाही. सरकारचा नालायकपणा आहेच अनेक ठिकाणी, पण मला वाटतं त्या पलीकडे तोच दुरुस्त करण्याची जबाबदारी विरोधी पक्षाकडे असते. त्या जबाबदारीपासून पळ काढून केवळ काहीतरी सरकारला असतं बदनाम करणं, सरकार विरोधात कारस्थान करत राहणं, यामध्ये यांनी वेळ घालवल्यामुळं त्यांनी स्वतःचंही नुकसान केले आणि महाराष्ट्राचंही नुकसान केले. धन्यवाद. हॅलो, आभार प्रदर्शनाकडे जात आहोत. प्रोफेसर मुंजा धोंडगे यांना विनंती आहे की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. नमस्कार सर्वांना. लोकसंवाद फाउंडेशन औरंगाबाद आयोजित महाराष्ट्रातील बदलते राजकारण आणि विरोधी पक्षाची भूमिका या विषयावर आयोजित केलेल्या या संवादाचे प्रमुख वक्ते माननीय विजयजी चोरमारे सर. खरं तर यांच्या बाबतीमध्ये धापसे सरांनी जो परिचय करून दिला त्याच्याही पुढे जाऊन एक बऱ्याच वास्तविक पातळीवरचं राजकीय विश्लेषण ज्यांच्या माध्यमातून आज आपल्यासमोर पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं, असं एक प्रभावी अशा प्रकारचे राजकीय विश्लेषक म्हणायला या ठिकाणी मला हरकत नाही. अशा प्रकारचं अतिशय सुंदर, अतिशय वास्तविक अशा प्रकारचं मत या महाराष्ट्रातील बदलत्या राजकारणावर आणि या राजकारणाच्या सोबत विरोधी पक्षाची भूमिका यावर त्यांनी मांडलेली आहे. आम्ही सर्वजण पाहतो किंवा राजकारण म्हटल्यानंतर तुमच्या आमच्या सुशिक्षित किंवा उच्च शिक्षित लोकांचा दृष्टिकोन हा हल्लीच्या काळात बदललेला दिसतोय आणि त्यामुळं बहुतांश माणसं ह्या राजकारणापासून दूर जाताना दिसत आहे. परंतु माझं असं वैयक्तिक मत आहे, कारण आपल्यासारखी सुशिक्षित माणसं जर राजकारणापासून जर दूर गेले तर आताचं जे राजकारणाचं स्वरूप आहे हे त्याच्यापेक्षाही खालच्या पातळीवर गेलेलं आपल्याला दिसणार आहे. म्हणून तुमच्या आमच्या समीक्षकांनी, तुमच्या आमच्या अभ्यासकांनी या विजयजी चोरमारे सरांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून राजकीय पार्श्वभूमी समजावून घेऊन आपल्या पद्धतीनं या राजकारणात काही बदल करता येतील का आणि आपण या राजकीय बदलचे शिलेदार, साक्षीदार होऊन एक समाजामध्ये एक समाजकारण, राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण कशा प्रकारे चांगल्या प्रकारे करता येईल हा प्रयत्न अतिशय करणं गरजेचं आहे. ही भूमिका या व्याख्यानाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्यासमोर मला विजयजी चोरमारे सरांनी मांडलेलं आहे. खरं तर म्हणजे केंद्रातलं राजकारण असेल की राज्यातलं राजकारण असेल, जसे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण असतील आणि तदनंतर आज उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यापर्यंत सत्ताधारी पक्षाची भूमिका आणि विरोधी पक्षाची भूमिका पार देवेंद्रजी फडणवीस पर्यंत विजयजी चोरमारे सरांनी अतिशय भक्कमपणे आणि अतिशय वास्तविकपणे अभ्यासपूर्ण व्यासंगी स्वरूपात तुमच्या आमच्या समोर ठेवलेली आहे. हे एक खऱ्या अर्थानं एक चांगल्या प्रकारची संधी या लोकसंवाद फाउंडेशनच्या माध्यमातून विजय चोरमारे सरांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे. त्यामुळं या भूमिकेत मला फक्त आभाराचीच संधी आहे. त्यामुळं आभार मांडत असताना थोडीशी भूमिका मांडावी म्हणून या ठिकाणी थोडंसं बोलतोय मी. तर विजयजी चोरमारे सरांचं आभार लोकसंवाद फाउंडेशनच्या माध्यमातून जेवढं मानावं तेवढं फार कमीच आहे. कारण खरोखर सर तुम्ही साहित्यिक आहात, समीक्षक आहेत आणि राजकीय सुंदर अशा प्रकारचे विश्लेषक आहेत. या व्याख्यानाच्या माध्यमातून मी सर्वप्रथम तुमचं नाव माझ्या समोर आलं आणि खऱ्या अर्थानं या नावाला सार्थक अशा प्रकारची भूमिका आज आमच्या या लोकसंवाद फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही आमच्या समोर ठेवली, मांडली. या लोकसंवादच्या फाउंडेशनच्या या संवादामध्ये जवळपास 100-125 व्यक्ती, अभ्यासक, चांगल्या उच्च शिक्षणामध्ये वेगवेगळ्या पदावर प्राचार्य असतील, विद्यापीठातल्या विविध अधिकार मंडळाचे सदस्य असतील, प्राध्यापक असतील, काही समीक्षक असतील, अभ्यासक असतील, यांच्यासमोर मांडली. त्यामुळं खरोखर मी प्रथमतः लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीनं तुमचं मी या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. पुन्हा केव्हा अशा प्रकारची संधी तुमच्याकडून आम्हाला मिळाली त्याचा प्रयत्न आम्ही करूया. त्याचबरोबर आम्ही मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना मराठवाड्यातल्या सगळ्या खेड्यापाड्यातील, शहरातील किंवा प्रत्येक 8 जिल्ह्यातील व्यक्ती या संवादमध्ये आहेत. त्यामुळे निश्चितच तुमचे हे राजकारणातले अनुभव असतील, तुमचा हा राजकारणातला अभ्यास असेल,
हा मराठवाड्यातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा तुमचे खूप खूप या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाचे प्रस्ताविक आमचे मित्र, या फाउंडेशनचे आदरणीय प्राध्यापक बळीरामजी धापसे सर यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं सूत्रसंचालन केलं, परिचय त्या ठिकाणी आम्हाला दिला, त्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या चर्चेमध्ये विशेष करून प्रश्नाच्या माध्यमातून सहभागी झालेले मारुती तेगमपुरे सर असतील, संजय शिंदे सर असतील, गणेशजी मोहिते सर असतील, त्यासोबत ज्यांनी या चॅट बॉक्समध्ये प्रश्न मांडले असे सर्व माझे सर्व सहकारी मित्र यांचेही या ठिकाणी मी खूप खूप आभार व्यक्त करतो. या संवादच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्याच, मराठवाड्यातल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी कोविड सारखी परिस्थिती असतानाही सहभागी झालात, त्याबद्दल तुमचेही या ठिकाणी आभार व्यक्त करणं माझं कर्तव्य आहे किंवा खरोखर आभार आहे. खरं तर म्हणजे महत्वाचा विषय आहे विरोधी पक्षाच्या संदर्भातली भूमिका सरांनी जी मांडली. खरं विरोधी पक्षाच्या बाबतीतली सर्वांचंच एकमत असं जाणवलं, सध्याचा विरोधी पक्ष हा फक्त सत्तेसाठी तयार करताना दिसतोय. कारण विरोधी पक्षानं कुठल्याही मुद्द्यामध्ये अनावश्यक अशा प्रकारचा हस्तक्षेप केल्यामुळं विरोधी पक्ष नेते पदाच्या संदर्भातला जी काही मान आहे, सन्मान आहे, ती बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होताना तुमच्या आमच्या सर्वांच्या चर्चेच्या माध्यमातून आपल्याला जाणवलेली आहे. यापूर्वीच्या विरोधी पक्ष नेत्याचं आपण पाहतोय, कारण विरोधी पक्ष नेत्यांनी एक अतिशय महत्वाच्या विषयावर सभागृहामध्ये त्या ठिकाणी विरोध केला पाहिजे, त्या विषयामध्ये बदल घडून आणले पाहिजे आणि अपेक्षित अशा प्रकारचा बदल करून लोकांना योग्य अशा प्रकारचं एक कायदे असतील, विधेयक असतील किंवा कामं त्या ठिकाणी करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु हल्लीच्या 1-2 वर्षात जेव्हा आपण पाहतोय फक्त विरोधासाठी विरोध म्हणून त्या ठिकाणी सभागृहामध्ये गर्दा त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि पुन्हा मात्र त्या सगळ्या गोष्टी, म्हणून विरोधी पक्षाची जी भूमिका असायला पाहिजे, विरोधी पक्षाची जी वचक असायला पाहिजे, आमचे गणेश मोहिते सर म्हटल्यासारखं, तर त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होताना आपल्याला दिसतोय. म्हणजे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये आपण अनुभव घेतोय. आपले अटल बिहारी वाजपेयी विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. अतिशय अल्पमतात असणाऱ्या विरोधी पक्ष सदस्याचं संख्याबळ असतानाही त्यांच्या अभ्यासाच्या माध्यमातून, व्यासंगाच्या माध्यमातून महत्वाच्या विषयावर त्यांनी विरोध केला आणि तशा प्रकारचे बदल त्या ठिकाणी करताना केलेले आपल्याला दिसत आहेत. परंतु हल्लीच्या या चालू विरोधी पक्ष नेत्याच्या बाबतीत, महाराष्ट्रातल्या सरकारच्या बाबतीमध्ये आपण म्हणतोय, जसं की आता कोविडच्या बाबतीमध्ये कोविड सारखी एक फार मोठी नैसर्गिक आपत्ती आहे आणि यावर सगळ्यांनी एकत्र मिळून एक चांगल्या प्रकारचा मार्ग काढणं गरजेचं असताना फक्त राजकारण करणं, कुठं काही अपघात झाला तर त्याचा इश्यू करणं, हे जे विरोधी पक्षाचं काम आहे, तुमच्या आमच्या लोकांना पाहण्यासारखं काम आपल्याला दिसत नाही. जसं की काल परवाच्या वेळेस 15 दिवसापूर्वी जेव्हा आपण चर्चा करतोय लॉकडाऊनच्या संदर्भात चर्चा चालू असताना लॉकडाऊन नको अशा प्रकारची भूमिका विरोधी पक्षांनी मांडली आणि त्याचा परिणाम आपल्याला लगेच जाणवला. लॉकडाऊनला उशीर झाल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये कोविडच्या रुग्णांची संख्या वाढवली आणि पुन्हा जेव्हा त्यांना कळालं की नाही हे राजकारण आपल्याकडून होतंय, पुन्हा त्यांनी युटर्न घेणं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चालू विरोधी पक्षाच्या बाबतीतल्या आपल्याला दिसत आहेत. ही भूमिका अतिशय प्रभावीपणे या ठिकाणी विजयजी चोरमरे सरांनी आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेली आहे. त्यामुळे मी अधिकचा वेळ न घेता खरोखर आपल्या या लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीनं सन्माननीय विजयजी चोरमरे सरांचे या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे, चर्चेमध्ये सहभागी न होता हा जो हे रसग्रहण हे सगळ्या ऐकणाऱ्या श्रोतेगणांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझ्या मतीस तो माझी ही आभार प्रदर्शनाची भूमिका या ठिकाणी या प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष, कोषाध्यक्ष, सर्व सन्माननीय पदाधिकारी, आपण हा अतिशय चांगल्या प्रकारचा स्तुत अशा प्रकारचा उपक्रम आयोजित केला, आभार प्रदर्शनाची संधी मला दिली, त्याबद्दल मी तुमचेही या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला म्हणू का धापसे सर? हो हो हो. हा कार्यक्रम सन्माननीय अध्यक्ष आणि सूत्रसंचालकाच्या वतीनं संपला असं या ठिकाणी मी जाहीर करतो. धन्यवाद. फार फार आभार चोरमारे सर. धन्यवाद सगळ्यांना.